माझा नमस्कार सगळ्यांना, उपवर, उपवधू आणि पालकांना. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. स्वप्नपूर्ती स्वप्न सप्तपदीची या मेळाव्यासाठी तुम्ही स्वतःला रजिस्टर केलंय. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचं अभिनंदन. लग्न जमवण्यासाठी ही पहिली मोठी स्टेप तुम्ही घेतली आहे. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. माझं नाव दिनेश अनंतवार. मी एक ग्लोबल मेंटर आणि लाईफ कोच आहे. आणि आजचं जे सेशन आहे ते हाऊ टू चूज राईट लाईफ पार्टनर. तर हे सेशन प्रायमरीली उपवर आणि उपवधूंसाठी जरी असलं तरी आपल्या इथे काय होतं की पालक खूप इंटरेस्ट घेतात लग्न ठरवण्यामध्ये मुलांचा. पालकांचा सहभाग खूप मोठा असतो, त्यामुळे आम्ही हे सेशन पालकांसाठी पण ओपन ठेवलेलं आहे आणि मला दिसतंय की बरेच पालक सुद्धा आले. खूप छान. तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आर्यवैश्य समाज दिग्रस तर्फे स्वप्नपूर्ती सप्तपदीची. हा एक खूप मोठा ब्रँड आहे आणि तो नोन आहे की याच्यामध्ये लग्न खूप छान जमतात. प्लॅनिंग खूप चांगलं असतं. खूप नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज आर्यवैश्य समाज दिग्रस ह्या परिचय मेळाव्या थ्रू नेहमी आणत असतो. त्यामुळे ह्या मेळाव्याचा भाग आपल्याला सगळ्यांना व्हायला मिळतंय याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. तर सेशनच्या सुरुवातीला मला प्रेसिडेंट सचिन भाऊ बनगिनवार यांचे आभार मानायला आवडतील. व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद पद्मावार, रामदास पद्मावार आणि ऑर्गनायझिंग टीमचे आभार मानायला आवडतील. कारण एवढा मोठा मेळावा आयोजित करायचा म्हणजे खूप मोठं काम असतं. ते सचिन भाऊ बनगिनवारांच्या लीडरशिप खाली छान होईलच आणि खूप मोठी ऑर्गनायझिंग टीम आहे. त्यांनाही माझे ऑल द बेस्ट. आता थोडक्यात माझं इंट्रोडक्शन करून देतो की तुम्ही सेशन ऐकणार आहात तर माझं एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंगचं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय इंडियातल्या प्रीमियर इन्स्टिट्यूट्स मधून. इंजिनिअरिंगचं मास्टर्स केलंय मी बिट्स पिलानी मधून आणि मॅनेजमेंटचं मास्टर मी IIM मधून केलं. IIMs आर द टॉप मॅनेजमेंट स्कूल्स इन इंडिया. 30 पेक्षा जास्ती वर्षांचा माझा ग्लोबल एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये मी सॉफ्टवेअरचा माणूस आहे, तर सॉफ्टवेअरच्या प्रोजेक्ट्सवरती USA मध्ये कॅलिफोर्निया, ज्याला आपण सिलिकॉन व्हॅली म्हणतो, तिथे मी प्रोजेक्ट्सवर काम केलंय. जर्मनी आणि मलेशियामध्ये प्रोजेक्ट्सवर काम केलंय. हे काम करत असताना मला टीचिंग आणि मेंटरिंग मध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. तर इन्फोसिस जिथे मी काम करायचो, तर ते इन्फोसिस पुण्याचं एज्युकेशन रिसर्च मी हेड करायला लागलो. तर मी यंगेस्ट होतो. 31व्या वर्षी मी हेड होतो. सो यंगेस्ट हेड होतो. आणि 33व्या वर्षी मी आयगेट पटनी नावाची खूप मोठी कंपनी होती. 27,000 लोकांची IT कंपनी. तर त्याचा मी ग्लोबल हेड झालो ट्रेनिंगचा 33व्या वर्षी. अगेन मी सर्वात तरुण हेड होतो त्याचा. तर कॉर्पोरेट जगतात मी खूप मोठ्या मोठ्या पोझिशन्स खूप यंग एजला पोहोचलो. ऍट द सेम टाइम मी ठरवलं होतं की 40 व्हायच्या आधी हे कॉर्पोरेट वर्ल्ड सोडायचं आणि खूप सोशल वर्क करायचं, ट्रॅव्हल करायचं. तर मी 39च्या एजला रिटायर झालो आणि आता मी भरपूर सोशल वर्क करतो. खेड्यापाड्यात जाऊन शिकवतो. बऱ्याच युनिव्हर्सिटीजचा मी ऍडवायझर आहे. आता टॉप बॉडीज असतात युनिव्हर्सिटीला ऍडवाइज करणाऱ्या किंवा मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज. तर सिम्बॉयसिस, पुणे युनिव्हर्सिटी, संजीवनी युनिव्हर्सिटी यांचा मी ऍडवायझर आहे करंटली. एमडॉक सारख्या कंपन्यांचा मी ऍडवायझर आहे. आतापर्यंत मी 7,500 जणांना वन टू वन मेंटरिंग केलेलं आहे. हे टीचिंग नाहीये बरं का, वन टू वन करिअर आणि लाईफ मेंटरिंग आहे. मी सगळ्यांना म्यूट करतो म्हणजे कोणाचे आवाज मध्ये येणार नाही. ओके. तर ह्याच्यामध्ये मी डायरेक्टर्स आणि व्हाईस प्रेसिडेंट्सना पण गाईड केलंय. तर ह्याप्रमाणे मी मॅरेज मेंटरिंग पण करतो. तर 500 पेक्षा जास्ती मी मॅरेज मेंटरिंग केलं. त्यामुळे मॅरेज इश्यूज मला चांगल्या पद्धतीने समजतात. तर मॅरेजचे खूप सिरियस इश्यूज पण मी हँडल केलेत या मेंटरिंगमध्ये. आता लोक फक्त माझ्याकडे इश्यूज साठीच येतात असं नाहीये. तर प्रोएक्टिव्ह मेंटरिंगसाठी पण येतात, की मी माझ्यासाठी लाईफ पार्टनर कसा सिलेक्ट करू किंवा मी लग्न करतोय किंवा करते. तर माझं लग्न मी सक्सेसफुल आणि आनंदी कसं करू याच्यासाठी लोक येतात आणि मी त्यांना गाईड करतो. मी जगभर शिकवलंय. अमेरिकाभर शिकवलं. अमेरिका भारताच्या तिप्पट आहे. तर मी अमेरिकेत न्यूयॉर्क, ईस्ट कोस्टला न्यूयॉर्क, वेस्ट कोस्टला सिएटल, अमेरिकेच्या मध्यभागी टेक्सासमध्ये ह्युस्टनला, ब्ल्यूबेल आणि फिलाडेल्फियाला शिकवलंय. ब्रिटनमध्ये जाऊन मी ब्रिटिश लोकांना शिकवून आलोय. मी रशियात सुद्धा शिकवलंय. मी रशियात शिकवलंय त्याची एक गंमत आहे, की मी खूप प्रोफेसर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम करतो इंडियामध्ये. तर त्याच्यामध्ये काही रशियन
प्रोफेसर्स आले होते, त्यांनी माझं ट्रेनिंग अटेंड केलं, त्यांना खूप आवडलं, ते माझे फॅन झाले, फ्रेंड झाले, घरी येऊन गेले आणि मग त्यांनी मला रशियाला इन्व्हाइट केलं, तर मी रशियाला जाऊन पण शिकवून आलो. ह्या वर्षी मी 4 मेळाव्यांचा मेंटर आहे, चीफ मेंटर आहे. स्वप्नपूर्ती पुण्याला जानेवारीमध्ये मी चीफ मेंटर होतो. चंद्रपूर मेळावा जो फेब्रुवारीमध्ये झाला त्याचाही मी चीफ मेंटर होतो. आता दिग्रसच्या मेळाव्याचा मी चीफ मेंटर आहे आणि पुढच्या महिन्यात ड्रीम 25 म्हणून पुण्यात जो मेळावा होतो त्याचाही मी चीफ मेंटर आहे. ड्रीम 25 हा 5 स्टार मेळावा म्हणून ओळखला जातो. तर त्याचाही मी चीफ मेंटर आहे. तर 4 मेळाव्यांचा मी यावर्षी चीफ मेंटर आहे. काही फोटोग्राफ्स मी ब्रिटनमध्ये शिकवताना ब्रिटिश लोकांना बऱ्याच मोठ्या-मोठ्या प्रोग्राम्समध्ये मला चीफ गेस्ट आणि कीनोट स्पीकर म्हणून बोलावलं जातं. मी बरेच प्रोफेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम्स करतो. तर हा एक प्रोफेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रिन्सिपल्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट खूप सिन्सिअरली अटेंड करताना दिसतंय त्याच्यामध्ये. हे मी रशियात शिकवलं तेव्हा तिथे न्यूजही आली होती न्यूजपेपरमध्ये. इथे मी त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि प्रिन्सिपल सोबत दिसतोय. हे तिथे शिकवत असताना. आता मी मॅरेज बद्दल बोलणार आहे तर आय एम माझं स्वतःचं लग्न होऊन 28 वर्ष झाले. आय एम हॅपीली मॅरिड फॉर 28 इयर्स. आणि गंमत सांगायची म्हणजे 28 वर्षापूर्वी मी हुंडा न घेता आणि रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. तर मी रिबेलियस आहे पहिल्यापासून. तर 28 वर्षापूर्वी हुंडा न घेता आणि रजिस्टर पद्धतीने केलं. जेव्हा असं कोणीही करायचं नाही. आणि ते पण ज्या वेळेला मी माझं एज्युकेशन पुण्यात झालं होतं. मी दिल्लीमध्ये क्लास 1 ऑफिसर होतो. गव्हर्नमेंट जॉबचं आता सुद्धा एवढं ग्लॅमर आहे तर 28 वर्षापूर्वी किती असेल तर मी दिल्लीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये क्लास 1 ऑफिसर होतो. आमचा पुण्यात बंगला होता आणि तरीही मी रजिस्टर मॅरेज केलं आणि हुंडा न घेता केलं आणि तेच मी रेकमेंड करेल पालकांना, मुलांच्या पालकांना रेकमेंड करेल की हुंडा न घेता आणि साधं लग्न केलं पाहिजे. आता आपण काय करूयात ना, तर सेशनला सुरुवात करूया. तर मी काय बघतो आजकालच्या मुला-मुलींना ना बऱ्याच जणांना असं वाटतं, की मॅरेज ही लॉटरी आहे. म्हणजे लागली तर लागली, नाहीतर काही खरं नाही. तर अ, तुम्ही या पोलला वोट कराल का? पोल दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, की येस का नो हे वोट कराल का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं मॅरेज ही लॉटरी आहे का? पटापटा सगळ्यांनी वोट करा. काय वाटतं तुमचं जे मत आणि हा अनोनिमस आहे. तुमचं नाव कुठेही रजिस्टर होणार नाही याच्यामध्ये. त्यामुळे बिनधास्त मोकळेपणाने वोटिंग करा. की तुम्हाला काय वाटतं? 100 पेक्षा 125 पार्टिसिपेंट पटापटा सगळ्यांनी क्लिक तर करायचं तिथे. दिनेश भाऊ, मॅरेज हे नक्कीच लॉटरी आहे. अरे, कुठे गेलं ते? तर बरेच जण म्हणतायत की लॉटरी आहे आणि बरेच जण म्हणतायत की लॉटरी नाहीये असं म्हणतायत लोक. काही तर मी प्रमाणात म्हणेन आहे सर. सगळ्यांनी स्वतःला म्यूट करा. सुधीर भाऊ मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला पार्टिसिपंट वर क्लिक करून मध्ये मध्ये म्यूट ऑल करत राहा तुम्ही. थोड्या थोड्या वेळाने 2-2 मिनिटांनी म्हणजे मला सेशन रिलॅक्स वे मध्ये कंटिन्यू तर 2-2 मिनिटांनी तुम्ही पार्टिसिपेंटला जाऊन म्यूट ऑल करत राहा कारण नाही तर बॅकग्राऊंड आवाज येतात आपल्याला असं. तर मी म्हणेल की मॅरेज ही लॉटरी नाहीये पण केव्हा माहितीये का जेव्हा आपण विचारपूर्वक आणि लग्न ही फार अमेझिंग गोष्ट असू शकते जेव्हा आपण विचारपूर्वक लाईफ पार्टनर सिलेक्ट करतो तेव्हा मॅरेज ही लॉटरी नसते आणि विचारपूर्वक पार्टनर सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला हे पार्टनर सिलेक्शनचं सायन्स आणि आर्ट दोन्ही आहे सायन्सही आहे आणि आर्टही आहे हे आपल्याला शिकायला पाहिजे. तर ते शिकूयात आपण तर कसं शिकणार आहोत आपण तसं त्याच्यासाठी आज काय काय कव्हर करणार आहोत ते बघूयात. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत अप्रोच काय असायला पाहिजे. सुधीर भाऊ म्यूट करा सगळ्यांना प्लीज. कन्सिस्टंटली करत राहा तुम्ही. बॅकग्राऊंड आवाज येत आहेत. तर रोडमॅप बघूयात की आपण या सेशनमध्ये काय काय कव्हर करणार आहोत. तर अप्रोच काय असायला पाहिजे लाईफ पार्टनर फाइंड करायचा अप्रोच काय असायला हवा.
त्यानंतर लग्न का करायचं? हा खरंच फायदे का सौदा आहे का तोट्याचा सौदा आहे? हे आपण बघूयात, की आपण का लग्न करायला पाहिजे? कधी लग्न करायला पाहिजे? लग्न काय असतं? अरेंज मॅरेजचे काय फायदे आहेत? कारण आपल्या समाजात सुद्धा बरेच लव्ह मॅरेजेस होताना दिसतायत. लव्ह मॅरेजेस चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही, पण आपण डिस्कस करूयात. मी मॅरेज मेंटरिंग करतो, तर माझ्याकडे खूप जास्ती लव्ह मॅरेजेसच्या पण केसेस आले. त्यातले चॅलेंजेस मला माहिती आहे. इट इज नॉट ॲज कलरफुल ॲज इट लुक्स. तर एडव्हांटेजेस ऑफ अरेंज मॅरेज मी सांगेन. मी काही लव्ह मॅरेजच्या विरोधात नाहीये. पण अरेंज मॅरेजचे फार एडव्हांटेज असतात, तेही मी सांगेन तुम्हाला. तुम्ही जेव्हा लाईफ पार्टनर सिलेक्ट करता, तेव्हा काय बघायचं लाईफ पार्टनरमध्ये राइट सिलेक्शनसाठी? तर त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, म्हणजे व्यक्तिमत्व, वैशिष्ट्य काय बघायचे? त्यांच्यातले काय क्वालिटीज बघायच्या आपण? लव्ह लँग्वेजेस काय असतात आणि लव्ह लँग्वेजचं काय महत्व असतं पार्टनर सिलेक्शनमध्ये, हे आपण बघणार आहोत. आता जेव्हा आपण पार्टनर सिलेक्ट करतो, तेव्हा आपल्या अपेक्षांची पूर्तता झाली पाहिजे. तर या अपेक्षा आपण ची पूर्तता आपण होते की नाही बघण्यासाठी आपण एक विश लिस्ट प्रत्येकाने बनवली पाहिजे, उपवर आणि उपवधूंनी. तर त्याच्यामध्ये 2 मेथड असतात, मेथड ऑफ सिलेक्शन आणि मेथड ऑफ एलिमिनेशन. तर आपण मेथड ऑफ सिलेक्शन आणि मेथड ऑफ एलिमिनेशन दोन्ही बघूयात. आता हे जे सेशन आहे ना, हे डेफिनेटली माझ्या नॉलेजवर बेस्ड आहे. माझे जे 7,500 मेंटरिंग सेल आहेत, 1 टू 1 किंवा 500 पेक्षा जास्ती मॅरेज मेंटरिंग सेल आहेत, त्याच्यावरती आधारित आहे. आणि त्याच वेळेला जागतिक स्तरावरती जो रिसर्च झालाय लग्नाबद्दल, पार्टनर सिलेक्शन बद्दल, तोही मी वापरलेला आहे याच्यावरती आणि त्याचं भारतीयकरण केलेलं आहे, की भारतामध्ये जे ॲप्लिकेबल होईल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एक पॅरेटोज मॅजिकल प्रिन्सिपल आहे 80-20. ते मी सांगणार आहे आणि त्यांनी प्रचंड फरक पडतो लग्न ठरण्यामध्ये. अतिशय छान प्रिन्सिपल आहे. पेरेंट्स खूप ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड असतात लग्नामध्ये, तर त्यांचा रोल काय असायला पाहिजे ते आपण बघूयात. कंपॅटिबिलिटी कशी चेक करायची ते बघूयात, की कसे विचारायचे प्रश्न आणि काय प्रश्न विचारायचे. एकमेकांना हे मुलं-मुली जेव्हा बोलणार, भेटणार, तेव्हा काय प्रश्न विचारायचे आणि ते कसे विचारायचे हे मी सांगणार आहे. आणि सेशनच्या एंडला एक डिटेल्ड क्वेशन आन्सर सेशन असणार आहे. आता बघा ऑलरेडी 133 लोकांनी जॉइन केलंय. अजून थोड्या वेळात अजून लोक जॉइन होतील. त्यामुळे सेशनच्या मध्ये आपल्याला क्वेशन्स घेता येणार नाही, पण काळजी करू नका. सेशन एक 11 सव्वा 11 पर्यंत असेल आणि त्याच्यानंतर आपण क्वेशन आन्सर घेऊ. तुम्ही म्हणालात रात्री 12-1 पर्यंत पण मी बसेल. आपण गप्पा करत बसू. ज्यांना प्रश्न असतील ते थांबतील. तर काळजी करू नका. तुमचे प्रश्न लिहून ठेवा. विसरतं असं वाटत असेल तर. आणि शेवटी आपण डिटेल्ड क्वेशन आन्सर सेशन करणार आहोत. आता आपण हे बघूयात, की पार्टनर फाइंडिंगचा अप्रोच कसा असायला पाहिजे ते आपण बघूया. तर कसा असायला पाहिजे ते मी नंतर सांगेन. पण एक अप्रोच असा दिसतो मला, की अरेंज मॅरेजमध्ये एक अप्रोच असा दिसतो, की बेस्ट पार्टनर शोधायचा. बेस्ट म्हणजे कसा? ज्याचा पगार खूप मोठा आहे, टॉल आहे, हँडसम मुलगा असेल तर हँडसम आहे, मुलगी असेल तर ब्युटिफुल आहे, फेअर आहे. मोठ्या-मोठ्या जे फेमस कॉलेजेस असतात, आय-आय-टी किंवा आय-आय-एम मधून पास आउट आहे किंवा ज्यांची घरची खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तर एक अप्रोच असा असतो, की बेस्ट मिळायला पाहिजे मला. जास्तीत जास्त शिकलेला, जास्तीत जास्त पगार, खूप सुंदर, अ, खूप घरची प्रॉपर्टी. एक अप्रोच हा असतो, की बेस्ट पार्टनर शोधायचा. दुसरा अप्रोच असतो, की आपण असा पार्टनर शोधायचा जो कंपॅटिबल असेल. हा अप्रोच 2 झाला. कंपॅटिबल म्हणजे कसा, की ज्याच्यासोबत तुमचं मॅच होतंय. काय मॅच होतंय? की तुम्ही आयुष्यात काय करायचंय पुढे, करिअरमध्ये, लाईफमध्ये ते मॅच होतंय. तुमच्या हॉबीज मॅच होतायत. तुमचे इंटरेस्ट मॅच होतायत. तुमचा स्वभाव मॅच होतो. आलं लक्षात? पहिला अप्रोच होता, की तुम्ही बेस्ट लाईफ पार्टनर शोधायचे, की जो श्रीमंत आहे, जो हुशार आहे. ओके. आणि दुसरा अप्रोच होता, की बाकी गोष्टी बघायच्याच, पण महत्व याला द्यायचं, की मनं जुळली पाहिजेत. ओके. ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. तर याच्यावरती आपण एक छोटासा पोल करूयात. ओके. आणि मागच्या पोलचे रिझल्ट तुम्हाला दाखवायचे राहिले होते, की 33% लोकं म्हणाले होते, की लॉटरी आहे आणि 67% म्हणाले लॉटरी नाहीये. तर आपण म्हणतोय, की लॉटरी तेव्हा नसेल, जेव्हा तुम्ही राइट पद्धतीने पार्टनर सिलेक्ट कराल आणि ते कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत असं. तर आता पुढचा पोल मी घेतो. अरे, हा पोल संपल्यावरती शेअर जर झाला, बॅक करूयात.
हा, तर दुसरा पोल करतो की कुठला अप्रोच तुम्हाला बरोबर वाटतो, की बेस्ट पार्टनर शोधायचा का कम्पॅटेबल शोधायचा? काय वापराल तुम्ही? सर्वात श्रीमंत, जास्ती पगारवाला महत्वाचा असेल का जिथे मन जुळतायत, तुमच्या हॉबीज जुळतायत, तुमचे लाईफ ऍस्पिरेशन जुळतात, ते महत्वाचं वाटेल? सगळ्यांनी उत्तरे द्या, 100. की बेस्ट पार्टनर हवा का कम्पॅटेबल हवा तुम्हाला? क्लिक करा पटकन, काही वेळ लागत नाही त्याला. जास्तीत जास्त जणांनी केलं तर मजा येईल त्याच्यामध्ये. ओके, शेअर रिझल्ट करतो तर 94% जणांनी सांगितलंय कम्पॅटेबल पार्टनर, की जिथे मन जुळतं, जिथे आमच्या हॉबीज सेम आहेत, असा पार्टनर सिलेक्ट करायला मला आवडेल. आणि 6% लोकांनी म्हटलंय की मला बेस्ट आवडेल, श्रीमंत, सुंदर किंवा हँडसम असं आवडेल. ओके, आता रिसर्च काय सांगतो याच्यावरती? हा, बेस्ट का कम्पॅटेबल? तर कॉंग्रॅच्युलेशन्स, 96% लोकांनी उत्तर दिलंय की मला कम्पॅटेबल पार्टनर हवा. आणि रिसर्च सांगतो, जगभर झालेला रिसर्च, भारतातला पण आणि जगभर झालेला रिसर्च सांगतो की लग्न यशस्वी तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही कम्पॅटेबल पार्टनर, कम्पॅटेबल म्हणजे जिथे तुमचं मन जुळतं. बाकीच्या गोष्टी पण बघायला पाहिजे बरं का, मी असं म्हणत नाही की पैसा बघू नका, रूप बघू नका, नक्की बघा, पण महत्वाचं कम्पॅटेबल पार्टनर म्हणून असलं पाहिजे. मी म्हणेल की जर आपण बेस्ट पार्टनर शोधायला गेलो, की सर्वात श्रीमंत, सर्वात हुशार, है ना, सर्वात बेस्ट इन्स्टिट्यूट मधून, तर मी म्हणेल तो थोडासा लालची अप्रोच होईल. तर आणि तिथे माती होण्याची शक्यता आहे. तर आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की पार्टनर हा कम्पॅटेबल पार्टनर असला पाहिजे. तो मॅच्युअर अप्रोच ठरेल. ओके, तर हे कसं करायचं की राईट पार्टनर शोधताना कम्पॅटेबल शोधायचा आणि बेस्ट शोधण्याकडे नाही फोकस द्यायचं. तर कशासाठी माहितीये का, जेव्हा तुमची मनं जुळतात तेव्हा तुमचं पुढचं 50 वर्ष तुम्ही त्या पार्टनर सोबत स्पेंड करणार आहात, तर तुम्हाला मजा, त्यांची कंपनी, त्यांच्या सोबतीची मजा येणार आहे. त्यांच्यासोबत आयुष्य घालवायला छान वाटणार आहे. तुमचं करिअर तुम्ही एकत्र एन्जॉय करणार आहात, हॉबीज एकत्र एन्जॉय कराल, त्या मॅच होणार आहेत, तुम्ही एकत्र ग्रो व्हाल, अ, नवरा बायको करिअर मध्ये, कारण तुमची मनं जुळत आहेत तिथे, आणि एकमेकांची सपोर्ट सिस्टीम बना. तर मी म्हणेल कम्पॅटेबल पार्टनर ह्याच्यासाठी शोधायचं, कारण आपल्याला आयुष्य हे दिल से हॅपी जगायचं, जगायचं म्हणून नाही जगायचं. ओके, तर दिल से हॅपी जगायचंय म्हणून राईट पार्टनर हा कम्पॅटेबल पार्टनर शोधायचा आहे आपल्याला. तर कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? कम्पॅटिबिलिटी म्हणजे नवरा बायको हे दोघंही सेम किंवा सिमिलर असले पाहिजेत का? तर त्याचं उत्तर येस आणि नो दोन्ही आहे. आता तुम्ही म्हणाल येस आणि नो दोन उत्तरं कशी असू शकतील? तर काही बाबतीत तुमचा पार्टनर तुमच्या सारखा पाहिजे आणि काही बाबतीत तो वेगळा पाहिजे. तर बघूयात आपण की कुठल्या बाबतीत तुमचा पार्टनर सिमिलर पाहिजे तुमच्यापेक्षा. तर तुमच्या कोर व्हॅल्यूज ह्या सेम पाहिजे. कोर व्हॅल्यूज म्हणजे कसं, तर तुमची काहीतरी एक व्हॅल्यू सिस्टीम असते. कुणाला वाटते की एज्युकेशन फार महत्वाचं आहे, तर कुणाला वाटतं हे एज्युकेशन वगैरे काही महत्वाचं नाही, पैसा अ, म्हणजे सर्वस्व आहे. बरोबर आहे. कोणी म्हणेल की पैसा कमवण्यासाठी प्रचंड कष्ट करायला पाहिजे, असं माझं व्हॅल्यू सिस्टीम आहे. कोणी म्हणेल की पैसा महत्वाचा आहे पण एक बॅलन्स लाईफ जगलं पाहिजे, हौशीसाठी वेळ दिला पाहिजे, फॅमिलीसाठी वेळ दिला पाहिजे. तर मी म्हणेल कम्पॅटेबल पार्टनर शोधताना तुमची जी मेन थिंकिंग प्रोसेस आहे तो सेम पाहिजे. तुमच्या हॉबीज सिमिलर पाहिजे. म्हणजे बघा, एकाच्या हॉबी आउटडोर असल्या की ट्रॅव्हलिंग करायचं, ट्रेकिंग करायचं, अशी एकाची हॉबी असेल, आणि दुसऱ्याची हॉबी असेल घरी बसायचं, पत्ते खेळायचे, मूव्हीज बघत बसायचं. आता याच्यामध्ये बरोबर चुकीचं काही नाहीये बरं का. असं काही नाही की ट्रॅव्हलिंग चांगली गोष्ट आहे आणि पत्ते खेळणं किंवा मूव्ही बघणं चुकीची गोष्ट आहे, असं अजिबात नाही. पण तुमच्या हॉबीज मॅच झाल्या पाहिजे की नाही. एकाच्या हॉबी आउटडोर असेल की बाहेर जाऊन काहीतरी हॉबीज करायच्या, कोणाच्या इंडोर असतील, तर ते आयुष्यभर नवरा बायको म्हणून सुखी राहू शकतील का नाही. तर हॉबीज सिमिलर असल्या पाहिजे, लाईफस्टाईल सिमिलर असली पाहिजे. लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही आयुष्य कसं जगताय, म्हणजे नवरा असा असेल की खूप उधळपट्टा आहे आणि बायको खूप विचार करून खर्च करते, तर त्यांच्यामध्ये त्याच्यावरून भरपूर भांडणं होऊ शकतील. तर तुमची लाईफस्टाईल, म्हणजे तुमचे स्पेंडिंग पॅटर्न्स हे सिमिलर असले पाहिजे. तुमच्या हॅबिट्स सिमिलर असल्या पाहिजे. म्हणजे समजा बायकोला स्वच्छतेची खूप आवड आहे
आणि नवरा अजिबातच अस्वच्छ आहे, कुठेही काही सामान टाकून देतो, तर विचार करा तुम्ही आयुष्यभर किती भांडतील ते. तर हॅबिट्स वेगवेगळ्या प्रकारचे. क्लीनलीनेस हे फक्त एकच उदाहरण आहे. तर लाईफस्टाईल तुमची सिमिलर पाहिजे. तुमच्या सवयी सिमिलर पाहिजे. तुमच्या आयुष्यातले जे गोल्स आहेत, हां, की मला काहीतरी 18-18 तास करून काहीतरी एक इंडस्ट्री फॉर्म करायची आहे, का मला 9 to 6 जॉब करून बऱ्यापैकी पैसे कमवून शांतपणे आयुष्य जगायचे. यात बरोबर चुकीचं काही नाहीये. पण नवरा-बायकोंमध्ये ते गोल्स सिमिलर असले पाहिजे. तर हे आपण टॉप लेव्हलला आता बघतो. याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये जाणार आहोत ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ओके. कंपॅटिबिलिटी अल्सो मीन्स मॅचिंग प्रोफेशन्स. आता मी मॅचिंग म्हणतोय बरं का. मॅचिंग म्हणजे सेम नाही. आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे, की मॅचिंग प्रोफेशन म्हणजे सेम प्रोफेशन पाहिजे. आता एक तुम्ही बघत असाल, की डॉक्टर हे डॉक्टर सोबतच लग्न करतात. बरोबर आहे? कारण त्याच्यामध्ये काही फायदेही असतात. ते विचार करतात, की अरे डॉक्टरनी डॉक्टरसोबत लग्न केलं तर आपल्याला हॉस्पिटल काढून ते हॉस्पिटल रन करता येईल. आणि आय कम्प्लिटली ॲग्री, की आता समजा 2 आय-टी प्रोफेशनल्सनी लग्न केलं, तर त्यांना पुण्या, बंगलोर सारख्या सिटीमध्ये राहता येईल, अमेरिकेत राहता येईल. आय-टी हब जो असतो तिथे त्याच्या जवळ राहता येईल त्यांना. तर सेम प्रोफेशनच्या लोकांनी लग्न करणं हे कन्व्हिनियंट असू शकतं. पण सेम प्रोफेशनच्या लोकांनी लग्न करण्याचे चॅलेंजेसही असतात. म्हणजे बघा डॉक्टरनी लग्न केलं, तर बघा डॉक्टर लोकं किती बिझी असतात. रात्री 2ला पण कॉल आला तर तुम्हाला ऑपरेशन करण्यासाठी किंवा पेशंटला बघण्यासाठी पळायला लागू शकतं. तुम्ही आधी नुसते बी-ए-एम-एस किंवा एम-बी-बी-एस डॉक्टर असून प्रॅक्टिस करत असला तरी तुमचे जे पेशंट्स असतात, ते रात्री 2लाही तुम्हाला कॉल करू शकतात, की माझ्या वडिलांना बरं वाटत नाही, पटकन घरी या माझ्या. है ना? असं नाही की फक्त सर्जनच बिझी असेल. तर डॉक्टर लग्न करताना डेफिनेटली काही एडव्हांटेजेस असतात, की हॉस्पिटल रन करू शकतील, पण त्यांचं आयुष्य प्रचंड बिझी होतं. मग मुलांकडे कोण लक्ष देणार? है ना? किंवा मोनोटोनस होतं. 2 आय-टी इंजिनिअर्सनी लग्न केलं, तर घरी तेच विषय, ऑफिसमध्ये तेच करायचं, घरी तेच. तर मी म्हणेल, की मॅचिंग प्रोफेशनल्स हे सेम इंडस्ट्रीतले किंवा सेम करिअरमधले असले पाहिजेत असं गरजेचं नाहीये. ते वेगळेही असू शकतात. एखादा डॉक्टर एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटशी पण लग्न करू शकतो. एखादा इंजिनिअर डॉक्टरशी लग्न करू शकतो. एखादा बिझनेसमन हे डॉक्टर किंवा लॉयरशी लग्न करू शकतो. तर मी म्हणेल, की मन जुळतात ते बघा. तुमचे व्हॅल्यू जुळतात ते बघा आणि प्रोफेशनसाठी ओपन राहा. कारण वेगवेगळे प्रोफेशन्स असतील तुमचे, तर लाईफमध्ये व्हरायटी येऊ शकते. हं. हे लक्षात घ्या, की नवरा-बायको होणार आहात तुम्ही नंतर, तर तुम्ही दोघंही एक टीम असता. ओके. तुम्ही दोघांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंट आणि सपोर्ट करायचं असतं. मी म्हणेल जर क्रिकेटची टीम असेल, तर सगळे बॉलर्स चालतील का आपल्याला? नाही. क्रिकेटची टीम परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला बॅट्समन पाहिजे, बॉलर्स पाहिजे, फील्डर्स पाहिजे. बरोबर आहे? तसं मी म्हणेल, की जेव्हा नवरा-बायकोचे प्रोफेशन्स आणि एबिलिटीज डिफरंट असतात, तेव्हा लग्न जास्ती यशस्वी होतं. मी म्हणेल जर नवरा आणि बायकोपैकी एक जण लीडर असेल, की जो इनिशिएटिव्ह घेणारा असेल, लीडर टाइपचा असेल, तर त्याची बायको कशी पाहिजे? लीडर चालेल का? 2 लीडर एकत्र राहू शकत नाहीत. शाळेतलं फिजिक्स आठवा, की मॅग्नेटचे 2 पोल एकत्र येत नाही. अपोझिट पोल अट्रॅक्ट करतात. अपोझिट्स अट्रॅक्ट असं आपण म्हणतो. बरोबर आहे? तर विभिन्न स्वभावाची लोकं एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. ओके. तर हे इथे पण होतं, की जर नवरा लीडर असेल, तर त्यांनी बायको कुठली शोधायला पाहिजे, ती फॉलोअर शोधावी. ती पण लीडर असेल, की मी सांगते कसं करायचं, तर त्यांच्यात भांडणं होणार हे नक्की. आता जर एक जण फॉलोअर असेल, त्यांनी फॉलोवर टाइपच्या माणसाशी लग्न केलं, तर आयुष्यामध्ये कोणी इनिशिएटिव्ह घेणारच नाही. तर त्यामुळे एक जण लीडर असेल, तर त्यांनी फॉलोअर शोधायचा. दुसरं कोणी असेल, मला लीडरशिप घ्यायला आवडत नाही लग्नामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये कोणी दुसऱ्यानी पुढाकार घेतला, तर मी फॉलो करेल त्याला, तर त्यांनी लीडर शोधावं. एखादा लॉजिकल पर्सन असेल, इंजिनिअर असेल, तर त्यांनी क्रिएटिव्ह बायको जर शोधली, तर त्यांचा संसार जास्ती सुखाचा होईल. नाहीतर 2 लॉजिकल लोकं सगळा वेळ लॉजिक लावतील आणि लाईफ खूप बोरिंग होईल. तर एखाद्या लॉजिकल पर्सननी क्रिएटिव्ह पर्सनशी लग्न केलं, तर आयुष्य संपूर्ण होईल. कारण टीम आहे. तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताय हे लक्ष द्या. ओके. तर ओपन राहा असं मी म्हणेल. आता नवरा-बायकोनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत का? तर तसं गरजेचं नाहीये. तर नवरा-बायकोनी आपण कंपॅटिबिलिटी शोधणार आहोत. तर त्यामुळे दोघांनी असं बघितलं पाहिजे का, की दोघांनाही सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत, गरज नाहीये. कारण लग्न झाल्यावर तुम्हाला जे आवडतं आणि तुम्हाला जे चांगलं जमतं ते तुम्ही करू शकता. आता आमचं एक्झाम्पल मी आणि माझ्या बायकोचं खरं-खरं एक्झाम्पल देतोय. आम्ही दोघंही आय-टीमध्ये आहोत.
जगभर फिरून काम केलंय, खूप डायरेक्टर आणि त्याच्या वरच्या पोझिशनला आम्ही दोघं लवकर व्हॉलेंटरी रिटायर झालोय. तर आमच्या घरी मी काय करतो, तर मी लॉजिकल माणूस आहे, तर मी फायनान्शियल प्लॅनिंग करतो, ट्रिपच्या प्लॅनिंग करतो, कारण ते मला जमतं आणि आवडतं. माझी बायको, तिला ती पण इंजिनियर आहे बरं का, लॉजिकल ती पण आहेच, पण तिला होम ब्युटिफिकेशन आवडतं, गार्डनिंग आवडतं, तर ती त्याच्यात जास्ती पार्टिसिपेट करते. तर मला काही इन्व्हॉल्वच आहे. माझं घर अतिशय सुंदर आहे. क्रेडिट गोज टू माय वाईफ. अतिशय सुंदर सजवलंय तिने, खूप ग्रीन आहे घर. तर ते ती सगळं सांभाळते. पण फायनान्शियल प्लॅनिंग असेल, ट्रिप प्लॅनिंग असेल, तर मी सांभाळतो. बाकी मी घरातल्या सगळ्या गोष्टी करतो. नवरा आहे म्हणून मी असं म्हणते की बायकोनेच कुकिंग करायचं. मी अगदी पिठलं भाकरीपासून, पिठल्यापासून ते भरल्या वांग्यापासून पनीरपर्यंत सगळं करू शकतो. कपडे सुकायला टाकेल ते टॉयलेट साफ करण्यापर्यंत सगळी कामं मी करतो. हं. तर मी म्हणेल की कामाचं वाटप तुम्ही करू शकता. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं काही नसतं. आपल्या ॲबिलिटीज डिफरंट असू शकतात इथे. ओके. आता मी म्हणेल तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाता, तेव्हा तिथलं फूड टेस्टी आणि हेल्दी असायला पाहिजे, बरोबर आहे? आणि रेस्टॉरंटमधलं फूड दिसायलाही छान असतं, बरोबर आहे? पण मी म्हणेल ह्या दोन्हीमधलं जास्ती महत्वाचं काय? असं जर मी तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय म्हणाल? एक मिनिट हां. मागचा पोल कुठे गेला? एक मिनिट. स्क्रीनच्या समोर पोल होता का काय आतापर्यंत असं वाटतं? एक मिनिट हां, लॉन्च करतो पुढचा. तर वोट कराल का, की याच्यापैकी महत्वाचं काय? की हॉटेलमधलं फूड हे टेस्टी आणि हेल्दी असणं महत्वाचं आहे, का त्याचं दिसणं महत्वाचं आहे? दोन्ही गोष्टी लागतात, पण महत्वाचं काय? जास्ती महत्वाचं काय? टेस्टी आणि हेल्दी असणं जास्ती महत्वाचं आहे, का ते दिसतं कसं महत्वाचं आहे? पटापट पार्टिसिपेट करा सगळेजण, की टेस्टी आणि हेल्दी जास्ती महत्वाचं आहे, का त्याचं दिसणं महत्वाचं आहे? आता मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो त्याचे. तर 3% लोक फक्त म्हणतायत की मला टेस्टी नसलं तरी चालेल, हेल्दी नसलं तरी चालेल, दिसायला छान पाहिजे, असं 3% लोक म्हणतात. आणि 97% लोक काय म्हणतात, की टेस्टी आणि हेल्दी महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? आता जर आपण असं म्हणत असू, तर मी पण हेच म्हणेल, की दोन्ही गोष्टी जरी महत्वाच्या असेल, तरी जास्ती महत्वाचं काय, टेस्टी आणि हेल्दी असणं. बरोबर आहे? आता काय होतं ना, आजच्या दुनियेमध्ये दिसणं हे फार महत्वाचं झालेलं आहे. पिक्चर परफेक्ट पार्टनर, की अ, आम्ही प्री वेडिंग शूट करणार आहोत आणि माझा नवरा एकदम हँडसम दिसला पाहिजे. मी गोरी आहे तर तोही गोरा असला पाहिजे वगैरे असं. तर मी असं म्हणत नाही, की चांगला न दिसणाऱ्याशी लग्न करा असं मी अजिबात म्हणत नाहीये. पण जगभराचा रिसर्च काय सांगतो, की दिसणं हे टेम्पररी असतं. तर लग्न म्हणजे काही फक्त प्री वेडिंग शूट नाही, तर लाईफ म्हणजे काही फक्त दिसणं नाही, कारण दिसणं टेम्पररी असतं, ते निघून जातं. आत्ता ती मुलगी चवळीची शेंग असेल एकदम. 10 वर्षांनी ती तशी असेल का? आत्ता त्या मुलाला अतिशय सुंदर केस असतील. 10 वर्षांनी तो पूर्ण टकला पण असू शकतो ना? तर दिसणं हे नेहमी राहत नाही, पण तुमचं असणं जे असतं, तुमचा स्वभाव जो असतो, तो नेहमी राहतो. तर तुमचे स्वभाव जर मॅच झाले, तर तुम्ही आयुष्यभर गप्पा छान एन्जॉय कराल, एकमेकांना छान सपोर्ट कराल, तुम्ही सोबत छान एन्जॉय कराल. ओके? तर लुक्स हे नेहमी फेड होतात, हे लक्षात ठेवा. आणि तुमचा जो स्वभाव आणि तुमचं जे स्वभावांचा जो मॅच असतो, तो छान होत जातो पुढे जाऊन अजून. स्वभाव जर जुळले असते, तर पुढे जाऊन अजून मजा येते मुरलेल्या लोणच्यासारखा. तुम्ही जर चुकीची डिसिजन घेतली, तर काय होईल? आता मला सांगा, जर 2 टॅलेंटेड लोक आहेत, एकदम हुशार टॅलेंटेड लोक आहेत, त्यांचं आपण लग्न लावून दिलं, पण त्यांचे स्वभाव कम्पॅटिबल नाहीयेत. तर तुम्ही काय म्हणाल, की त्यांचं लग्न काय होईल? हॅपी आणि जॉयफुल असेल, का ते आयुष्यभर भांडत बसतील? दोघंही खूप टॅलेंटेड आहेत, पण त्यांचे स्वभाव नाही जुळत आहेत. खूप टॅलेंटेड आहेत. एकदम IIT मधून पास आउट, IIM मधून पास आउट आहेत दोघं. पण स्वभाव जुळत नाही आणि आपण त्यांचं लग्न करून दिलं. काय होईल? हॅपी आणि जॉयफुल असतील त्यांच्या शिक्षणामुळे, का ते आयुष्यभर भांडत बसतील?
काही सेकंद वाट पाहतो आणि मग रिझल्ट दाखवतो तुम्हाला. तुम्हाला कुतूहल असेल ना काय आहे रिझल्ट. ओके, एंड पोल करतो आणि दाखवतो. तर हा रिझल्ट आहे. 9% म्हणतात आहे स्वभावाचा मॅच वगैरे सब झूट आहे. चांगलं क्वालिफिकेशन असेल, प्रचंड पैसा असेल, तर काय स्वभावाचा मॅच नाही झाला तरी ते खुश असतील असं 9% लोकांना वाटतंय. तर 91% लोकांना असं वाटतंय की जर स्वभाव मॅच न होता लग्न केलं तर ते आयुष्यभर भांडत राहतील आणि त्यांना लाईफ लॉंग पनिशमेंट मिळाल्यासारखं आहे. आता रिसर्च परत हेच सांगतो की स्वभाव मॅच होणं महत्वाचं आहे. तर लाईफ लॉंग फाईट्स होतील यांच्या, इमोशनल टर्मॉईल असेल, करिअर पण त्यांचं अफेक्ट होईल. त्यामुळे टॅलेंटेड असणं इनफ नाहीये. ओके, घाबरून जाऊ नका. आपण जर डिसिजन थॉटफुली घेतल्या तर नक्कीच तुम्ही लग्नात यशस्वी होणार. तुम्ही मॅच्युअर आणि इंटेलिजंट आहात. तुम्ही सगळी मुलं, कोणी बिझनेस रन करताय, कोणी नोकरी करताय, जगभरात तुम्ही पसरलेले आहात. तर तुम्ही मॅच्युअर आणि इंटेलिजंट नक्की आहात आणि मी तुम्हाला गाईड करायला तर तुम्ही यशस्वी होणारच आहात. आता पार्टनर सिलेक्ट करण्यामध्ये सर्वात पहिली स्टेप आहे स्वतःला तर समजून घ्या. तुम्ही जर स्वतःला समजून घेतलं तर तुम्हाला साजेसा पार्टनर त्यानंतर शोधता येईल. बरोबर आहे की नाही? त्यामुळे पहिली गोष्ट काय आहे, स्वतःला समजून घ्यायचं. तर स्वतःला समजून घेण्यासाठी दोन खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचे टूल्स आहेत. ते जगभर वापरले जातात आणि प्रूव्हन टूल्स आहेत एकदम. टेक्निक्स म्हणेल, टूल्स पेक्षा टेक्निक्स म्हणेल. तर एक आहे स्वॉट अनालिसिस. इंग्लिश शब्दांवर जाऊ नका, साध्या सोप्या मराठीत मी तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन करणार आहे. आणि दुसरं जोहारी विंडो म्हणून आहे. तर स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे वीकनेस, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटीज, टी म्हणजे थ्रेट्स. म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ्स लिस्ट करा की तुमचं शक्ती कशामध्ये आहे, तुम्ही कशात मध्ये चांगले आहात, त्या स्ट्रेंथ्स त्या तुम्ही लिस्ट डाऊन करा. तुम्ही कशामध्ये वीक आहात ते लिस्ट डाऊन करा. आता हे का करायचं माहितीये का? करिअरच्या दृष्टीने बघितलं तर काय होतं माहितीये का, की तुमच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बोलण्यात हुशार असाल, लोकांना कन्व्हिन्स करण्यात हुशार असाल, तर त्या स्ट्रेंथमुळे तुम्हाला मार्केटिंग किंवा सेल्सचा जॉब मिळून तुम्ही प्रचंड कमवू शकता त्याच्यामध्ये. कारण तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करता, तुम्हाला तुमच्यामध्ये बोलायचं स्किल आहे, तुम्हाला लोकांमध्ये कन्व्हिन्स करायचं स्किल आहे. ती जर तुमची स्ट्रेंथ असेल तर त्याच्यामुळे तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीजची दारं ओपन होतील. तुमच्यात जर काही विकनेसेस असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला धोके आहेत. तुमचा जॉब जाऊ शकतो, तुमचा बिझनेस बंद होऊ शकतो. बरोबर आहे? तर त्यामुळे तुम्हाला तुमचे विकनेसेस पण माहिती पाहिजेत. आता लग्नाच्या कॉन्टेक्स्टमध्ये स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा काय संबंध आहे? आपण काय म्हटलं की नवरा बायको ही टीम असते. तर तुमच्या ज्या विकनेसेस आहेत त्या तुमच्या पार्टनरच्या स्ट्रेंथ्स असतील असं बघा. म्हणजे तुम्ही जर लॉजिकल असाल पण क्रिएटिव्ह नाही, तर तुमचा पार्टनर कसा असला पाहिजे? क्रिएटिव्ह असला पाहिजे. कारण तुम्ही लॉजिकल आहात तर ती बाजू तुम्ही भक्कमपणे सांभाळाल संसारामध्ये. पण तुम्ही क्रिएटिव्ह नाही आहात तर तुमचा संसार अपूर्ण राहील. तर तुमचा जो विकनेस आहे तो तुमच्या पार्टनरची स्ट्रेंथ असला पाहिजे. हे तुम्ही बघा असं मी तुम्हाला रेकमेंड करेल. तर स्वॉट अनालिसिसचा तो फायदा आहे. तुम्ही स्वतःला समजून घ्या, तुमच्या काय स्ट्रेंथ्स आहेत, तुमच्या काय विकनेस. तुमची ऑलरेडी स्ट्रेंथ आहे एखादी, तर तुमच्या पार्टनरची पण ती स्ट्रेंथ असेल तर त्याचा काही ग्रेट फायदा होणार नाही. पण तुमची स्ट्रेंथ नाहीये, तुमचा विकनेस आहे आणि पार्टनरची ती स्ट्रेंथ असेल तर तुमची जी कमतरता आहे ती तुमचा पार्टनर भरून काढेल आणि आयुष्य तुमचं खूप सुंदर होईल. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे पार्टनर सिलेक्शन मध्ये. आता एक स्टोरी आहे पेंटरची, ती मी आता दिग्रसला येणार आहे त्या मेळाव्यात सांगेन आणि त्याचे मतितार्थ पण सांगेल तुम्हाला. दुसरं आहे जोहारी विंडो. प्रश्न मी सगळ्यांचे शेवटी घेणार आहे. ओके, दुसरा आहे जोहारी आणि ह्या स्लाइड्स मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. ओके, कोर टीम सोबत शेअर करणार आहे दिग्रस मेळाव्याच्या. आणि ते सगळ्या मुलांसोबत नक्की, तुमचे जे मेंटर्स आहेत 10 जणांमागे एक एक मेंटर आहे राईट, तर त्या मेंटर सोबत मी शेअर करणार आहे या स्लाइड्स आणि ते तुमच्यासोबत शेअर करतील. स्लाइड्स तुम्हाला मिळतील. ओके, आता हा जोहारी विंडो काय आहे आपण समजून घ्या. जोहारी विंडो काय म्हणतो माहिती हे बघा. हा ओपन एरिया बघा. ओपन एरिया हे तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल, तुमच्याबद्दल आहे की तुमच्याबद्दल अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहेत आणि दुसऱ्यांना पण माहिती आहेत, त्याला ते ओपन एरिया म्हणतात. की तुमच्याबद्दलच्या अशा गोष्टी ज्या तुम्हालाही माहिती आहेत आणि लोकांनाही माहिती आहेत.
आता असं असू शकतं का, ब्लाइंड एरिया म्हणजे काय, की तुमच्याबद्दलच्या गोष्टी ज्या ब्लाइंड एरिया म्हणजे काय, की तुम्हाला नाही माहितीये पण बाकीच्यांना माहिती आहे. असं असू शकतं. तुमच्या पर्सनॅलिटीतल्या काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला नाही माहिती पण बाकीच्यांना माहिती आहे. असं असू शकतं ना, की लोक ऑब्झर्व करतायत तुम्हाला, तर त्यांना माहितीये की दिनेश पटकन चिडतो. पण दिनेशला वाटतं मी काही चिडतच नाही, है ना? त्याला ब्लाइंड एरिया म्हणतो आपण. तर स्वतःला जर समजून घ्यायचं असेल, तर आपण ओपन क्वाड्रंट मोठा केला पाहिजे. म्हणजे गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत आणि दुसऱ्यांना माहिती आहेत. दुसऱ्यांना माहिती आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला माहिती आहेत ते दुसऱ्यांना माहिती पाहिजे. ओके. तर काय करायला लागेल? जर ओपन क्वाड्रंट आपल्याला वाढवायचं असेल, तर हे बाकीचे जे हे 4 चौकोन आहेत ते आपल्याला छोटे केले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो ब्लाइंड एरिया म्हणजे काय? आपल्याला माहिती नाहीये. आपल्याबद्दल आपल्याला माहिती नाही, पण लोकांना माहिती आहे. असू शकतं ना? तर त्याचं आपण कसं समजून घेतलं पाहिजे ब्लाइंड एरिया? त्यांना प्रश्न विचारायचे, की "अरे तुम्ही सांगा माझ्यात असे काही" आणि ह्याच्यात चुकीच्या गोष्टी नाही, माझ्यात काही गुण पण असू शकतात, जे मला वाटतच नाही माझ्यात असे चांगले गुण आहेत. पण मित्र म्हणतील, "अरे एखादी ट्रिप प्लॅन करायची असेल, तर तू किती छान ट्रिप प्लॅन करतो बघ." आपल्या कॉलेजमध्ये ट्रिप प्लॅन व्हायची, तर सगळेजण म्हणायचे, "अरे दिनेश तू प्लॅन कर." कारण सगळेजण भांडत बसायचे, की गोव्याला जायचं का हिमाचलला जायचं का अंदमान निकोबारला आणि तू बरोबर सगळ्यांमध्ये एकमत घडवून आणायचा. त्यानंतर ती ट्रिप छान प्लॅन करायचा. मला माहितीच नसतं, की अरे माझ्यात हे गुण आहेत किंवा माझ्यातले गुण आणि दोष माहिती नसतात. तर तर ब्लाइंड एरिया कसं कमी करायचं? इतरांकडून फीडबॅक घ्यायचा, की "अरे मला सांगाल का तुम्ही, की माझ्यातले काय गुण आहेत? माझ्यातले काय अवगुण आहेत?" तर इतरांकडून फीडबॅक नेहमी घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्याबद्दल जास्ती कळेल. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्याबद्दल माहिती नसतं, पण इतरांना माहिती असतं. आता हिडन एरिया म्हणजे काय? की मला माझ्यातल्या गोष्टी माहिती आहेत, पण इतरांना माहिती नाही. याचा अर्थ काय होतो माहितीये? हिडन एरिया कशामुळे असतो माहितीये? मी एखादा मुखवटा घालून फिरत असतो. मी आहे वेगळा, पण बाहेर असताना मी वेगळा वागत असतो. त्यामुळे हिडन एरिया कमी जर करायचा असेल, तर काय करायला पाहिजे? मी जसा आहे तसाच वागायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा वेगळं वागतो. शिक्षकांसमोर वेगळं वागू, पालकांसमोर वेगळं वागू, मित्रासमोर वेगळं वागू. तर आयुष्यात जर यशस्वी बरोबर. व्हायचं असेल दोघांचे बंद पटले तर झालं बिस्कुट. एक अशा मिनिट. सुधीर भाऊ प्रकरण मध्ये होतं मध्ये म्यूट करत असं राहा. म्हणता येईल. मी केलं आता म्यूट. तर आपण मास्क नाही घातला पाहिजे. आपण जसं आहोत तसंच वागलं पाहिजे. आणि अननोन एरिया म्हणजे काय माहितीये? की जे आपल्यालाही माहिती नाही आपल्याबद्दल आणि इतरांनाही माहिती नाही. तुम्ही म्हणाल, "आता हे कसं कळणार?" माझ्यात काही गुण आहेत किंवा अवगुण आहेत, जे मलाही माहिती नाही आणि इतरांनाही माहिती नाही. तर ते कसे काढून टाकणार आपण किंवा कसं समजून घेणार? तर जेव्हा आपण नवीन गोष्टी ट्राय करतो, तेव्हा आपल्यातले काही उपजत गुण असतात, पण आपल्यालाच माहिती नसतात. ते बाहेर येतात. ओके. जेव्हा आपण नवीन गोष्टी ट्राय करतो किंवा एखाद्या मेंटरकडे जातो, तेव्हा मेंटर आपल्याला मदत करतो, प्रश्न विचारून बोलून आपल्यातले जे लपलेले गुण असतात किंवा लपलेले अवगुण पण असतात, तर ते आधीच सांगतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. अवगुण असेल तर काम करू शकता, गुण असेल तर त्याचा फायदा करून घेऊ शकता. तर तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता, तेव्हा तेव्हा पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी सुचतात. ओके. आणि हे का करायचंय लक्षात घ्या, की तुम्ही लग्नाच्या जेव्हा मीटिंग्स करणार आहात, तेव्हा हा जोहारी विंडो फार महत्वाचा आहे. आपल्या इथे लग्नामध्ये काय होतं माहितीये का, की तुम्ही ओव्हर सेलिंग म्हणतात त्याला, की तुम्ही आहात त्याच्यापेक्षा चांगले आहात असं दाखवता. आता तुम्ही आहात त्याच्यापेक्षा जर चांगले आहात असं दाखवलं तर काय होईल? लग्न जमेल तुमचं. कारण ती मुलगी इम्प्रेस होईल किंवा तो मुलगा इम्प्रेस होईल किंवा तुम्ही तुम्ही जेवढे चांगले आहात त्याच्यापेक्षा जास्ती चांगले दाखवताय. तुमच्यातले अवगुण आहात ते लपवताय. तर मी म्हणेल की लग्नासाठी तुम्ही जेव्हा मीटिंग्स कराल, एकमेकांना भेटाल, तेव्हा तुमचे गुण सांगा, पण तुमचे अवगुण सुद्धा सांगा. कारण ते जर तुम्ही लपवले आणि लग्न केलं तर जमेल लग्न, होईल लग्न. पण लग्नानंतर काय होईल? पुढचे 50 वर्ष तुम्ही भांडत बसाल एकमेकांशी. तर त्याच्यात काही फायदा आहे का? नाही. तर मोकळेपणाने डिस्कशन करा. हा जोहारी विंडो लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये पण लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की माझे अवगुण का माझ्या बॉसला सांगायचे? मग माझं प्रमोशन होणार नाही. माझं कौतुक होणार नाही. माझे अवगुण का सांगायचे माझ्या बॉसला? निगेटिव्ह गोष्टी का सांगायच्या? बिलीव्ह मी, तुमच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही जेव्हा बॉसला सांगता, तर तुमचा बॉस
तुमच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी बघून तुम्हाला राईट जबाबदारी देईल. म्हणजे समजा तुम्हाला पीपल मॅनेजमेंट जमत नाही, पण टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट जमतं. तर तो तुम्हाला टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटच्या गोष्टी देईल. पण तुम्ही सांगितलंच नाही की मला पीपल मॅनेजमेंट जमत नाही. तर तुमच्या डोक्यावरती पीपल मॅनेजमेंटचं काम पडेल आणि तुम्ही अयशस्वी व्हाल, तुम्ही स्ट्रेस होईल, तुम्हाला स्ट्रेस येईल, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल. बरोबर आहे की नाही? तर हा जोहारी विंडो लक्षात ठेवा. या स्लाइड्स मी तुम्हाला देणार आहे. तर त्या स्लाइड्स तुम्ही रिफर करत राहा. लग्न का करायचं? कारण सगळेजण लग्न करतात. कारण पेरेंट्स म्हणतात लग्न कर, लग्न कर, म्हणून भुणभुण लावली आहे म्हणून लग्न करायचं. किंवा मी जर लग्न केलं नाही तर सोसायटीत मला ऍक्सेप्टन्स मिळणार नाही म्हणून लग्न करायचं. ही चांगली कारणं आहेत का लग्न करण्यासाठी? नाही. ही चांगली कारणं नाही आहेत. कोणी जबरदस्ती केली म्हणून लग्न करू नका. कारण तुम्ही जबरदस्ती केली म्हणून लग्न केलं तर तुमचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल, इतरांचंही होईल. तर लग्न केव्हा करायचं? जेव्हा तुम्हाला खरंच वाटतं लग्न करावंसं तेव्हाच करा. आई-वडिलांच्या प्रेशरमध्ये किंवा इतर कोणाच्याही प्रेशरमध्ये येऊन लग्न करू नका. जेव्हा तुम्हाला कन्व्हिन्सिंगली वाटतं लग्न करावं, तेव्हाच लग्न करा. तुम्ही विचार करा, की मला लग्न का करायचंय? कारण तुमचे जे ड्रीम्स असतील, त्याच्यासाठी लग्न करायचंय तुम्हाला. कारण जेव्हा तुम्हाला माहिती असते, की मला लग्न का करायचंय? या लग्नामधून काय अचीव्ह करायचं? तेव्हाच तुम्ही राइट पार्टनर शोधू शकता, की तुम्हाला का लग्न करायचं माहीत असेल, तर त्या कारणांसाठी ती कारणं जे लोक जो पार्टनर सॅटिस्फाय करेल त्याच्याशी लग्न करायचं. बरोबर आहे? तर पहिल्यांदा तुम्ही तुमचे ड्रीम्स समजून घ्या आणि तुमची कारणं लिहून काढा, की मला का लग्न करायचं? ओके. मी म्हणेल लग्न का करायचं सांगू तुम्हाला? तुम्ही जेव्हा लग्न करता, तेव्हा तुम्हाला एक लाईफटाईम फ्रेंड मिळतो. ज्याच्यासोबत तुम्ही तुमच्या फीलिंग शेअर करू शकता, तुमच्या आयडियाज डिस्कस करू शकता, एकत्र एन्जॉय करू शकता. ज्याच्यासोबत तुम्ही फॅमिली बनवता, तुमची मुलं होतात आणि एक अशी स्वीट फॅमिली बनते तुमची. करियर तुम्ही करता, लाईफ एन्जॉय करता सोबत त्याच्यासाठी. ओके. रोमान्स, लव्ह, सेक्स. आता आपल्याकडे ह्याच्यावरती लोकं बोलत नाहीत. रोमान्स, लव्ह आणि सेक्स. आपला जन्मच या गोष्टींमुळे झालाय. तर त्याच्याबद्दल बोलायला काय लाजायचं? आणि ही निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट आहे, की ज्याच्यामुळे अ, नवरा-बायको हे एकमेकांशी कनेक्टेड राहतात. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. ती ती गोष्ट टाळून आपल्याला चालणार नाही. तर लग्न जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्ही एक परिपूर्ण आयुष्य जगता. आपण मनुष्य म्हणून जेव्हा जन्मतो, तर आपल्याला कंपॅनियनशिपची गरज असते. ती सॅटिस्फाय होते. आणि आपण जेव्हा लग्न करतो ना, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, की आपल्याला अजून एक फॅमिली मिळते. तुमची फॅमिली आहेच. तुमच्यावर प्रेम करणारे आई-वडील आहे, काका-काकू आहेत, मामा-मामी आहे, आत्या-काका आहेत. पण त्याच्यासोबत तुमची बायको जेव्हा येते, तेव्हा बायकोची फॅमिली पण तुम्हाला प्रेम देते ना, सपोर्ट देते. तर एक पूर्ण मोठी फॅमिली तुम्हाला मिळणार आहे, जी तुम्हाला प्रेम, आनंद आणि सपोर्ट देणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही लग्न करता, तेव्हा तुमच्या आयुष्यातला आनंद, प्रेम आणि सपोर्ट प्रचंड प्रमाणात वाढतो. कारण तुमच्या पार्टनरची पूर्ण फक्त पार्टनर मिळत नाही, तर पार्टनरची फॅमिली तुमच्या आयुष्यात येते आनंद, प्रेम आणि सपोर्ट द्यायला. एक गंमत सांगू का? तुम्ही जेव्हा एकटे असता ना, म्हणजे लग्न व्हायचं असतं, तेव्हा तुम्ही वन असता, एक असता. ओके. तुम्ही लग्न करताना तेव्हा 1+1 होता. पण लक्षात घ्या, आयुष्य हे अ, गणिताने हिशोब आयुष्याचा नाही करता तर 1+1 हे गणितामध्ये 2 होतं. पण मॅथेमॅटिक्स हे आयुष्यात अप्लाय होत नाही. तुम्ही जर राइट पद्धतीने पार्टनर सिलेक्ट केलात, तर तुम्ही फुलासारखं फुलता बरं का. आणि 1+1 हे 2 होत नाही. तर 1+1 हे 3, 4 किंवा इव्हन 10 होतं. तर तुमची मनं जुळली, तुमच्या ॲस्पिरेशन्स जुळल्या, तुमच्या हॅबिट्स जुळल्या. तुमचा वीकनेस जो असेल, तो तुमच्या पार्टनरचा जर स्ट्रेंथ असेल, तर 1+1 हे 2 होत नाही. 1+1 हे 4 किंवा 10 सुद्धा होऊ शकतं. आहे की नाही फायदे का सौदा? आता काय हा व्यवहार नाही. लग्न हा व्यवहार नाही. मी गमतीने म्हणतोय, की जेव्हा तुम्ही नीट विचार करून लग्न करता, तेव्हा 1+1 हे 3, 4 किंवा 10 सुद्धा होऊ शकतं. हा फायदे का सौदा आहे. लाईफ अतिशय सुंदर होणार आहे. ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे मी म्हणायचं म्हणून म्हणत नाही. मला काय करायचं तुमचं लग्न झालं, नाही झालं, मला काही फरक पडणार आहे का? मी मेंटर आहे तुमचा. ओके. मी जगभर काम केलंय आणि मी खेड्यापाड्यात पण जातो आणि माझे Facebookवर 12,000 मित्र आहेत आणि ते मित्र म्हणजे माझे मेंटीज आहेत. ते जगभरातून माझे मेंटीज निदान 50 देशात पसरलेले आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यात माझे मेंटीज आहेत आणि ते तिथून माझ्याशी बोलत असतात. त्या अनुभवावरती मी सांगतोय, की तुम्ही जेव्हा राइट लाईफ पार्टनर सिलेक्ट करता, आयुष्य अतिशय
सुंदर होतं. आता तुम्ही जेव्हा तरुण असता ना, तेव्हा बऱ्याच वेळा तुम्हाला काय वाटतं, कशाला लग्न करायचं? मी मजेत आहे ना. एकटा मी आनंदात आहे. का सांगू? की तुम्हाला भरपूर मित्र असतात. तरुण असताना तुम्हाला खूप मित्र असतात. तुमचे रिलेटिव्हज, कझिन तुमच्या सोबत असतात. रिलेटिव्हज आणि कझिन्स भेटत असतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही खूप बिझी असता. छान काम असतं करिअरमध्ये. तुम्ही हेल्दी असता. तुमचे पेरेंट्स असतात तुम्हाला सपोर्ट करायला. तुम्हाला खूप फ्रीडम असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे मोबाईल असतो. तुमचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मूव्हीज बघा, वेब सीरीज बघा, रील्स बघत राहा. मग तुम्हाला वाटतं, "अरे काय मजेत चाललंय माझ्याकडे पैसा आहे, मित्र आहे, करिअर आहेत, पालक आहेत माझी काळजी घ्यायला, कझिन्स आहेत, फ्रेंड्स आहेत. मजा चालली म्हणजे कशाला लग्न करायचं?" असं तुम्हाला वाटू शकतं. पण एक तुम्हाला गंमत सांगू का? हे जे तुम्हाला वाटतं ना कधी-कधी, की मला पार्टनरची गरज नाही, माझं मजेत चाललंय, करिअरमध्ये छान चाललंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण बिलीव्ह मी, ह्या गोष्टी पुढच्या काही वर्षात नक्कीच गायब होऊ शकतात. ज्या बेसिसवर तुम्हाला कधीतरी वाटतं, की मी लग्न करायची गरजच नाही, मजेत चाललंय, त्या गोष्टी सगळ्या गायब होतात. बघूया फ्रेंड्स, रिलेटिव्हज, कझिन आता भरपूर आहेत. नो डाउट तुम्ही 22, 24, 25 वर्षाचे असताना फ्रेंड्स आहेत, कझिन्स आहेत, रिलेटिव्हज आहेत. तुम्ही खूप दंगा करताय. पण तुमचे फ्रेंड्स कंपनी चेंज करतील 1-2 वर्षांनी. एम-एससाठी कुठेतरी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियामध्ये निघून जातील. शिफ्ट करतील दुसऱ्या सिटी किंवा कंट्रीला शिफ्ट करतील. त्यांच्या जॉबमध्ये बिझी होतील. उद्या त्यांचं लग्न होईल त्यांच्या बायकोसोबत. उद्या मुलं होतील त्याच्यासोबत बिझी होतील. तर ह्या गोष्टी राहतील. तुम्ही म्हणताय ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मित्र आहे, फॅमिली आहे, कझिन्स आहेत. तर तुमचे मित्र निघून जातील. करिअर, आत्ता करिअरमध्ये तुम्ही बिझी आहात. पण लक्षात घ्या तुम्ही जेव्हा सीनियर होता तेव्हा काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, इट इस लोनली ॲट द टॉप. तुम्ही जेव्हा सीनियर होता, तुम्ही लोकांचे बॉस असता. तुम्ही लोकांचे मित्र नाही होऊ शकत. तुमच्या तोंडासमोर लोकं गोड बोलतील, पण तुम्ही बॉस आहात. तुम्ही लोकांचे मित्र होऊ शकता नाही. त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. तर खूप लोनली वाटतं तुम्हाला करिअरमध्ये. आणि तरुणपणी ना एकदम 22-24 वर्षी मित्र बनवणं सोपं असतं. पण तुम्ही लग्न नाही केलं, तुम्ही 30-35 वर्षाचे झालेत. बिलीव्ह मी तुम्ही बॉस असाल, तुम्हाला मित्र बनवणं खूप अवघड आहे. आत्ता तुम्ही खुश आहात, की माझी हेल्थ खूप छान आहे. पण नेहमीच तुम्ही 21 वर्षाचे राहणार आहात, तर तुमची हेल्थ चांगली राहणार आहे, की तुम्ही उद्या जर अ, आजारी पडलात, तर तुम्हाला कोण हेल्प करणार? तुमची कंपनी हेल्प करणार आहे? तुमचा मोबाईल हेल्प करणार आहे? नक्कीच नाही. आता तुमचे पेरेंट्स आहेत तुम्हाला सपोर्ट करायला, पण काही वर्षानंतर ते म्हातारे होणार आहेत. त्यांनाच तुमची गरज लागणार आहे. आणि फॅक्ट ऑफ लाईफ इज की काही वर्षानंतर तुमचे पेरेंट्स हे जग सोडून जाणार आहे. फ्रीडम तुम्हाला आत्ता फ्रीडम खूप छान वाटतंय. पण बिलीव्ह मी काही वर्षांमध्ये ते फ्रीडम खूप बोरिंग होतं आफ्टर अ पॉइंट ऑफ टाईम. किती मोबाईल वापराल? किती बोलाल Googleशी, Alexaशी, Siriशी किती बोलाल तुम्ही? है ना? तुम्हाला नक्कीच गरज वाटेल. मला कोणीतरी हवंय बोलायला. कोणीतरी विचारायला हवंय, की "कसा आहे तू? हां, तुझं काय चाललंय? तुला काही हवंय का? तू हे कर, तू ते करू नको." असं आपल्याला लागणार आहे. नाहीतर आपल्याला फ्रस्ट्रेशन येणार आहे, डिप्रेशन येणार आहे. आपल्याला आपलं सक्सेस असेल, कोणीतरी हवं की नाही शेअर करायला. आपले मित्र निघून जाणार आहे. आपली फॅमिली, आपले रिलेटिव्हज बिझी होणार आहे. करिअरमध्ये तुमचे मित्र नसणार आहेत. उद्या तुम्हाला फेल्युअर आलं, तर सपोर्ट करायला कोण असणार आहे सांगू? तर लक्षात घ्या, तुमचा हक्काचा माणूस तुम्हाला हवा आहे आणि तुमचा हक्काचा माणूस म्हणजे तुमची बायको आणि तुमची मुलं असणार. त्यामुळे ज्या बेसिसवरती तुम्ही तरुणपणी लग्न टाळता, की मित्र आहेत, मोबाईल आहे, करिअर छान चाललंय, पैसा आहे, आय डोंट नीड एनीबडी पण हे लक्षात घ्या, की हे सगळं पुढच्या काही वर्षात गायब होणार आहे. तुमचा हक्काचा माणूस तुमची बायको असणार आहे, तुमची मुलं असणार आहेत, तर त्यामुळे लग्न हे महत्वाचं आहे. आता रिसर्च काय सांगतो, की लोकं उशिरा लग्न का करतायत? ओके. तर फायनान्शियल फ्रीडम आहे. तुम्ही बिझनेसमध्ये असा, नोकरीमध्ये असा, तुम्ही सगळेजण खूप शिकलेले आहात. खूप कष्ट करताय आणि प्रचंड पैसा कमवताय. फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे. बऱ्याच जणांना ना एकटं राहण्याची सवय होऊन जाते. कुठेतरी पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, न्यूयॉर्कमध्ये बरेच वर्ष एकटं राहिले, की दुसऱ्या कोणासोबत ॲडजस्ट करायची सवय नसते मग. करिअरमध्ये एवढे बिझी असतात म्हणतात, की "अरे कधी लग्न करणार? कधी बायकोला वेळ देणार? 15-15 तास काम करतोय." किंवा काही जणांनी पालकांचं किंवा आजूबाजूला कोणाचं तरी अनहॅपी मॅरेज बघितलेलं असतं, की आई-वडील कचा-कचा भांडतायत नेहमी, काका-काकू भांडतायत, मामा-मामी भांडतायत, शेजारी तुमचे नवरा-बायको भांडतायत. त्यामुळे त्यांना वाटतं, की अरे लग्न म्हणजे एवढी भांडणं असतील तर लग्नच न केलेलं बरं.
किंवा त्यांनी कॉलेजमध्ये असताना स्वतःचा ब्रेकअप झालेला असतो किंवा मित्रांचे ब्रेकअप बघितलेले असतात. मग त्यांना वाटतं त्यांचा प्रेमावरचा विश्वासच उडून जातो, की जर ब्रेकअप होत आहेत एवढे मित्रांचे किंवा माझाही ब्रेकअप झालाय, तर मी कशाला लग्न करू? हे प्रेम-बिम सगळं झूट आहे. लग्न वगैरे काही खरं नाही. किंवा आजकाल डिव्होर्सेस पण खूप होताना दिसतात. आणि ते फक्त अमेरिका, युरोपमध्ये होत आहेत असं नाहीये किंवा पुणे, बंगलोरमध्ये होत आहेत असं नाहीये. तुम्ही बघाल आजकाल दिग्रस, पुसद सारख्या ठिकाणी सुद्धा आणि दिग्रस, पुसद नावं घेतोय मी मराठवाडा आणि अ, विदर्भामधल्या छोट्या-छोट्या गावात पण डिव्होर्सेस होताना दिसतात. त्यामुळे लोकं घाबरलेले असतात. आता डिव्होर्सेस काही खूप होत नाहीये, पण एखादा जरी होताना दिसला तरी लोकं घाबरतात. त्यामुळे लग्न करायला टाळतात. तर अशी नका काळजी करू. तुम्ही मी वेगळे आहोत. तर तुम्ही लग्नामध्ये नक्की सक्सेसफुल व्हाल आणि मी आहे ना तुम्हाला गाईड करायला. त्यामुळे मी म्हणेल की लग्नाकडे आपण पॉझिटिव्हली बघूयात आणि मी जसं म्हटलं तर 1+1 10 होतं. ते नक्की आपण करूयात. आता लग्न कधी केलं पाहिजे? आता आपण हे बघूयात की डेटा काय सांगतो. कुठल्या एज रेंजमध्ये लोकं लग्न करतायत सध्या. हं. तर सध्या एज्युकेटेड बॉईज आणि गर्ल्स सगळे नाही, पण मोस्ट ऑफ देम कुठल्या एज ग्रुपमध्ये लग्न करतात. आत्ताचा डेटा बरोबर चुकीचं मी काही म्हणत नाही. मुलींचं एज रेंज आहे 25 ते 30. बहुतेक जण या एजमध्ये लग्न करतात. मुलांचं आहे 28 ते 32. काही मुलं लवकरही लग्न करतील बरं का 26-27व्या वर्षी. एखाद्याचं 33व्या वर्षी, पण आपण मेजॉरिटी बघितली. त्याचं ॲव्हरेज रेंज बघितली. तर ह्या रेंजमध्ये मुलं लग्न करतात. आता काय होतं तुम्ही जर या एज रेंजमध्ये असाल, मुलगी जर असाल तर 25 ते 30 आणि मुलगा जर असाल तर 28 ते 32 मध्ये असाल, तर ह्या एज ग्रुपमध्ये असताना तुम्हाला चॉईस सर्वात जास्ती असतो. जेव्हा तुम्हाला चॉईस जास्ती असतो, तेव्हा तुम्ही चांगला मुलगा किंवा मुलगी शोधू शकाल, बरोबर आहे? जेव्हा तुमचं एज ह्याच्या पलीकडे, ह्या रेंजच्या पलीकडे जातं, तेव्हा तुमचे चॉईसेस कमी होतात आणि चॉईसेस कमी झाले. अरे, एवढे चॉईसेस तुम्ही जेव्हा लग्नाच्या वयाचे होतात आणि भरपूर चॉईसेस असताना तुम्हाला जर सिलेक्ट करता आलं नाही, तर नंतर ह्या एज ग्रुपच्या पलीकडे तुम्ही गेल्यावरती चॉईस 10%च राहील. मग तुम्हाला आवडेल त्या 10% मधलं कोणी सिलेक्ट करता येईल? खूपच अवघड होतं. त्यामुळे मी म्हणेल, की जेव्हा तुम्ही लग्नाच्या वयाचे आहात, तेव्हा नक्की विचार करा. मी तुम्हाला सांगितलं काय-काय चॅलेंजेस आयुष्यामध्ये होऊ शकतात. तर त्यामुळे आत्ता छान चाललंय म्हणून लग्न टाळू नका. आत्ता छान चाललेलंच आहे तुमचं, पण लग्न टाळाल आणि जेव्हा तुम्हाला रिअलायझेशन येईल तेव्हा खूपच उशीर झालेला असेल. आता बघूयात आपण, की हे एज ग्रुप तुम्ही क्रॉस केलं. बिझी राहिलात म्हणून तुमच्याकडे जेन्युइन रिझन पण असेल, की प्रचंड बिझी आहे करिअरमध्ये म्हणून मला आता लग्न करायचं नाही किंवा मित्रमंडळी आहे मजेत चाललंय म्हणून करायचं नाही. एज ते क्रॉस केलं, तर थोड्याशा राहिलेल्या मुला-मुलींमधून पार्टनर सिलेक्ट करणं हे अवघड होईल. दुसरं आत्तापर्यंत जर तुम्ही निर्णय घेऊ शकला नाही, तर पुढे निर्णय घेणं अवघड होईल. त्याचं एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला एक 15 फूट उंचीवरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची. तुम्हाला माहिती आहे, की स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्यावर तुम्ही काही मरणार नाहीये. तुम्हाला स्विमिंग येतं. तुम्ही उडी मारल्यावर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला वाचवायला तिथे लोकं आहेत. पण त्या 15 फूट उंचावर गेल्यावर भीती वाटते बरं का उडी मारायला. आता भीती वाटली म्हणून तुम्ही जर उडी मारली नाही, तुम्हाला थांबा, थांबा, मी थांबतो थोडंसं, थोडी हिंमत जमा करतो आणि मग उडी मारेल. बिलीव्ह मी तुमची भीती वाढतच जाते, तुम्ही कधी उडीच मारणार नाही. तर तुम्ही जेव्हा उडी मारायची असते, तुम्हाला माहिती आहे, की मला भीती वाटतीये, पण उडी मारणं सेफ आहे आणि पाण्यात पडल्यावर गरमीचे दिवस आहे, पाण्यात पडल्यावर मला धमाल मजा येणार आहे. मला फक्त आत्ता भीती वाटतीये आणि भीती वाटतेय म्हणून मी पाण्यात उडी मारत नाही. मला माहिती की मला काहीही होणार नाहीये आणि मला स्विमिंग येतं. मला काही होणार नाही. उलटी मजा येणार आहे मला. फक्त आत्ता भीती वाटते. मग काय करायला पाहिजे? चांगल्या गोष्टीची जेव्हा भीती वाटते, तेव्हा भीती जरी असेल, तर ती गोष्ट करून टाकायला पाहिजे. ते मी लग्नाच्या बाबतीत पण म्हणेल. कारण भीती वाटते, की मी लग्न करू शकेल की नाही? मी पार्टनरला सांभाळू शकेल की नाही? अशी भीती वाटते म्हणून तुम्ही लग्न केलं नाही, वय निघून गेलं, तर नंतर तुमची भीती वाढतच जाणार. ओके? आपले लुक्स तरुणपणी 22-24 28व्या वर्षी जसे लुक्स असतात तसे राहतील का? नाही राहणार. त्यामुळेही लग्न जमायला अवघड होऊ शकतं. आपला माइंडसेट रिजिड होत जातो. वर्षानुवर्ष जर आपण एकटं राहिलं तर कोणासोबत ॲडजस्ट करावंसं वाटत नाही. रोमान्स आणि कंपॅनियनशिप आणि सेक्स जो असतो, तो आयुष्यभर करू शकता. पण तरुणपणात त्याची मजा असते. त्यामुळे वेळेत लग्न केलं पाहिजे आणि कंपॅनियनशिप असते, रोमान्स आणि सेक्स असतो, तो अगदी एन्जॉय करायला पाहिजे राइट एजमध्ये लग्न करून. हं. आपल्याला कधी-कधी कधीतरी वाटतं, वाटतं, कधी-कधी वाटतं, की एज प्रमाणे की मी मॅच्युअर एज होतो. प्रमाणे मी मॅच्युअर हा आवाज का आवाज होतोय? एक मिनिट परत प्रत्येकाला मी प्रत्येकाला मी हां, आता आवाज घुमतोय का नाही घुमत आहे? ते कोणाचा तरी माईक ऑन होता. हां.
तर सुधीर भाऊ मध्ये मध्ये ते म्यूट ऑल करत राहा प्लीज. तर एज आणि मॅच्युरिटी याचं रिलेशन नसतं. कष्ट करून पुढे आलेला माणूस 18व्या वर्षी पण प्रचंड मॅच्युअर असू शकतो आणि पॅम्पर असलेला माणूस 55व्या वर्षी पण इमॅच्युअर असू शकतो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे असं नका विचार करू तुम्ही. ओके, मी आहे गाईड करायला तुम्हाला. त्यामुळे मॅच्युअर झाल्यावर लग्न करू वगैरे असं नका विचार करू. हं? एवढे तुम्ही बिझनेस रन करताय, मोठे मोठे जॉब्स करताय जबाबदारीचे, म्हणजे तुम्ही मॅच्युअर आहातच ना, नाही का? दुसरं, आजकाल रिलेशनशिप्स ह्या कॉमन आहेत. ह्या विषयावरती मी बोललंच पाहिजे. तर तुमच्या पास्ट रिलेशनशिप जर असल्या, तर तुम्ही त्या पास्ट रिलेशनशिप मधून जेव्हा 100% बाहेर येता, तेव्हाच तुम्ही लग्न केलं पाहिजे. हा, तुम्ही कोणाशी प्रेमात असाल शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. असं खूप होतं बरं का. पालक म्हणतील आमचा मुलगा असा नाही हो, आमची मुलगी अशी नाही हो. पण मी सांगतो तुम्हाला, मी मेंटर आहे. या तरुण मुलांसोबत मी नेहमी असतो. तर सगळेजण असतील असं नाही, पण बऱ्याच जणांचे रिलेशनशिप असतात. तर तुम्ही जर रिलेशनशिप मध्ये असाल, तर त्या रिलेशनशिप मधून 100% बाहेर आल्याशिवाय तुम्ही लग्न नाही केलं पाहिजे. तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे. ओके. पण तुमचे पूर्वीचे रिलेशनशिप असेल तर डोंट फील अशेम्ड अबाउट इट. त्यात काही चुकीचं नाही. होऊन जातं ते. तुम्ही प्रेमात पडता, मग लक्षात येते की अरे, शाळेतलं प्रेम होतं, कॉलेजमध्ये गेल्यावर लक्षात येते की अरे, कंपॅटिबिलिटी नाहीये, आपले विचार प्रगल्भ होतात आणि ते तुटतं. त्यात काहीच चुकीचं नाहीये. आपल्यापैकी बरेच जण ओव्हर थिंकर्स असतात. तर ओव्हर थिंकर तुम्ही असाल तर कधी लग्न कराल का? नाहीच करणार. नेहमीच विचार करत राहा. ओके. तब तक ट्रेन छूट जाए. ओके. बायोलॉजिकल रिझन्स पण आहेत. आता तुम्हाला IVF सेंटर्स तो किती दुसरा दिसतात त्याचे छोटा शहरांमध्ये? भाऊ आहे, बघा, तो कॅन्डिडेट आहे. म्यूट ऑल करणं महत्वाचं आहे. कोणीतरी कंटिन्युअस करत. ओके. तर बायोलॉजिकल रिझन्स पण असतात. एका ठराविक वयानंतर स्त्री गर्भधारणा नाही करू शकत. तो फरक असतो. कोणी 35, 38, 40व्या वर्षी पण गर्भधारणा करू शकेल. कोणाला 31-32 नंतर पण करता येणार नाही. पण आता काय झालंय माहितीये का? आत्ताच्या आयुष्यामध्ये प्रेशर खूप वाढलंय. आत्ताची तरुण मुलं-मुली पगार खूप कमवतात, पण टार्गेट्स असतात, प्रेशर असतं, कॉम्पिटिशन असतं आणि त्याचा पण गर्भधारणेवरती प्रभाव पडतो. त्यामुळे राईट एज मध्ये लग्न करणं हे महत्वाचं आहे. ओके. आता समजा तुम्ही उशिरा लग्न केलं, त्यानंतर 2-3 वर्ष तुम्ही म्हणालात मजा करायला आम्हाला हवेत. बरोबर आहे. लग्न केल्यानंतर लगेच मुलंच होणं गरजेचं नाहीये. पण मग पहिला मुलगा समजा 35 वर्षाचा असताना झाला तुम्हाला, तर त्याचं मास्टर्स होईपर्यंत म्हणजे तुम्ही 65 वर्षाचे व्हाल, 60 वर्षाचे व्हाल. लक्षात येतंय? आणि 60 वर्षाचे होईपर्यंत तुम्ही बिझीच राहणार मुलाच्या मागे. त्यांचा शिक्षणाचा खर्च, त्यांचा अभ्यास हे सगळं बघत राहणार. आणि त्यानंतर दुसरा मुलगा तुम्हाला 40व्या वर्षी झाला, तर त्याचं मास्टर्स होईपर्यंत म्हणजे 65व्या वर्षी तुम्ही फ्री व्हाल. मला एक गंमत आठवते. असंच आम्ही पालक आणि विद्यार्थी मीटिंग असते, पेरेंट टीचर मीटिंग, त्याला गेलो होतो. तर असंच एक पालक आले होते ज्यांना मुलं उशिरा झाली होते. तेव्हा गंमत म्हणजे काय झालं माहितीये? टीचर त्यांना म्हणाले, "अहो, तुम्ही का आलायत? पालकांना बोलवायचं होतं. आजी-आजोबांना अलाउड नाहीये." ते म्हणाले, "अहो, आम्ही आजी-आजोबांनी त्या मुलाचे वडील आहोत." असं पण होतं. तर बायोलॉजिकल प्रश्नांचा पण विचार करा. कारण एका ठराविक वयानंतर मुलं होणं खूप अवघड होतं. त्याच्यामुळेच IVF सेंटर फोफावलेत आणि IVF सेंटर्स असून सुद्धा तुम्हाला मुलं होतील असं नाही. आता एक या तरुण मुलींमध्ये हे उपवधू आहे ना, त्यांच्यात एक कॉन्सेप्ट आहे, डिंक. ऐकलं असेल, डबल इन्कम नो किड्स. ते म्हणतात आहोत आम्हाला मुलंच नकोय. आम्ही करू ना उशिरा लग्न, आम्हाला मुलं नसले तरी चालतील. ओके. तर माझं काही म्हणणं नाही की तुम्हाला मुलं व्हायलाच पाहिजे. पण लक्षात घ्या, आता तुम्हाला सगळं सोपं वाटतं की मुलं नसतील आम्ही जगभर फिरू, भारतभर फिरू. अहो, पण आम्हाला मुलं आहेत, आम्ही जगभर फिरतोय की भारतभर फिरतोय की. तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, माझे Instagram पेज फॉलो करा. मला Facebookवर जाऊन बघा, मी किती फिरतो ते बघा. जगभर, भारतभर फिरत असतो. मी 53 वर्षाचा आहे, मी अजूनही रॉक क्लाइम्बिंग करतो. मी 53 वर्षाचा आहे, मी अजूनही बाईक रायडिंग करतो हिमालयामध्ये आणि 53व्या वर्षी माझा मुलगा ऑलरेडी नोकरीला लागलेला आहे. तो ओरॅकलमध्ये हैदराबादला काम करतो. तोही मजेत आहे, मी पण मजेत आहे. तर वेळेत लग्न करण्याचे आपले आपले फायदे असतात आणि वेळेत लग्न करणं म्हणजे जबाबदारी किंवा फ्रीडम तुमचं कॉन्ट्रॅक्ट होईल असं नाहीये. उलट तुम्हाला एक हक्काचा पार्टनर मिळणार आहे. जे काय करायचं, मूव्हीज बघायच्या आहेत, फिरायला जायचं, तुमचे मित्र परदेशात निघून जातील, कझिन्स दुसऱ्या गावात शिफ्ट होतील, पण तुमचा हक्काचा लाईफ पार्टनर मजा करायला असणार आहे. त्यामुळे लग्न नक्की आनंदाने करा.
आता लग्न म्हणजे काय, व्हॉट इज मॅरेज जर बघायचं असेल तर मी म्हणेल ही नॅचरल नीड आहे आपली, इमोशनल नीड आहे आपल्याला लग्नाची, मेंटल नीड आहे, फिजिकल नीड आहे आणि सोशल नीड पण आहे. ओके. मॅरेज हे दोन लोकांचं नसतं तर दोन फॅमिलीजचं असतं. त्यामुळे लग्न करताना फक्त नवरा बायकोनी कंपॅटिबिलिटी बघणं तर महत्वाचं आहेच, पण दोन्ही फॅमिलीची कंपॅटिबिलिटी पण बघा. कारण दोन्ही फॅमिली एकत्र भेटत राहणार आहेत, दोन्ही फॅमिली एकमेकांच्या घरी जाणार आहेत, राहायला येणार आहेत, दिवस दिवस, महिना महिना एकत्र ट्रिप्स करणार आहेत. तर दोन्ही फॅमिलीची जी कंपॅटिबिलिटी आहे ती पण बघायला पाहिजे. आता कंपॅटिबिलिटी म्हणजे काय बघायचं हे डिटेलमध्ये मी सांगणार आहेच. तर पेशन्स नक्कीच ठेवा. हे डिटेल्ड सेशन आहे, महत्वाचं आहे तुमच्यासाठी. तर आता अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज, आता आपल्या समाजात पण खूप मोठ्या प्रमाणावरती लव्ह मॅरेजेस होत आहेत. आता मी लव्ह मॅरेजेस चुकीचे आहेत वगैरे असं अजिबात म्हणत नाहीये आणि मी बायस्ड अजिबात नाही. मी स्वतः अरेंज मॅरेज केले म्हणून मी बायस्ड अजिबात नाहीये की लव्ह मॅरेज चुकीचे आहेत. लव्ह मॅरेज पण सक्सेसफुल होऊ शकतात, पण लव्ह मॅरेजेस मध्ये बऱ्याच प्रमाणात चॅलेंजेस आहेत. ओके. आता जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज करता तेव्हा तुम्हाला शांतपणे डिस्कस करून वेगवेगळ्या पॅरामीटर्स वरती नापतोल करून तुम्ही हे मॅरेज करू शकता. ओके. आता मी एक पोल घेतो की लव्ह मॅरेज जास्ती सक्सेसफुल होईल का अरेंज मॅरेज, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. ओके. चला पटापट वोट करा, तुमचं अगदी ओरिजिनल मत सांगा की लव्ह मॅरेज जास्ती सक्सेसफुल होईल का अरेंज मॅरेज. आणि याच्यात बरोबर चुकीचं काही नाही, तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे. आणि हे अनोनिमस पोल आहे बरं का, तुमचं नाव कुठेही रजिस्टर होत नाही, त्यामुळे असं काही नाही की ह्या मुलाने असं उत्तर दिलं तर ह्या पालकाने असं उत्तर, असं कुठेही रजिस्टर होणार नाही. त्यामुळे अगदी मोकळेपणाने उत्तर द्या की तुम्हाला काय वाटतं की लव्ह मॅरेज जास्ती सक्सेसफुल होईल का अरेंज मॅरेज जास्ती सक्सेसफुल होईल. काही सेकंदात मी पोलचे रिझल्ट दाखवणार आहे तुम्हाला. ओके. एंड पोल केलेला रिझल्ट शेअर करतो तुमच्यासोबत. तर रिझल्ट असे आहेत की 9-8% म्हणतात की लव्ह मॅरेज सक्सेसफुल जास्ती होईल आणि 92% लोकांना वाटते की अरेंज मॅरेज जास्ती सक्सेसफुल होऊ शकतं. ओके. आता मी माझे पर्स्पेक्टिव्ह देतो कारण मी मेंटर आहे. तर लोक माझ्याशी येऊन अगदी मोकळेपणाने बोलतात. तर तर मला लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे चॅलेंजेसही माहिती आहेत, त्याच्यात काय चांगलं होतं हेही अगदी माहिती आहे. कारण काय होतं ना, मेंटरशी बोलताना ते असं म्हणतात ना, डॉक्टर वकील यांच्याशी अगदी मोकळेपणाने बोलावं, खरं सांगावं. तसंच मेंटरशी पण खरं बोलावं, तेव्हाच तो मेंटर तुम्हाला गाईड करू शकतो. तर लोक माझ्याकडे येतात तर खरं बोलतात, तर मी चांगलं गाईड करू शकतो आणि हजारो लोकांचे सिक्रेट माझ्याकडे असे अगदी नीट आहेत माझ्या पोटामध्ये. तर लोकांना कॉन्फिडन्स असतो की मी मोकळेपणाने कितीही सेन्सिटिव्ह गोष्टी सांगितल्या तर दिनेश अनंतवारांकडे आपले सगळे सिक्रेट्स नीट राहतील. तर त्या बेसिसवरती मी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो की अरेंज मॅरेज जेव्हा तुम्ही करता ना, तर अगदी पारखून घेऊ शकता तुम्ही गोष्टी, मल्टिपल डिस्कशन्स करून वेगवेगळ्या पॅरामीटर्स वरती तुम्ही डिस्कस करून मग लग्न ठरवू शकता, कम्पॅटिबिलिटी चेक करू शकता. पण प्रेमात बहुतेक वेळा काय होतं, यू फॉल इन लव्ह. ते मी मुद्दाम डबल कोट्स मध्ये टाकलंय, फॉल इन लव्ह. कारण प्रेम तसं ब्लाइंड असतं, तर यू फॉल इन लव्ह की तुम्ही प्रेमात पडता, किती सुंदर आहे ती, किती हँडसम आहे हा, किती हसवतो मला. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मग तुम्ही बाकीचं काही चेकच करत नाही. एकदा प्रेमात पडले की दोघं इतके पॅम्पर करतात एकमेकांना की तुमची रिअल पर्सनॅलिटी दिसतच नाही ना. तर त्याच्यामुळे तुम्ही चेक करतच नाही की असं असेल तर कसं करणार. मला असं वाटतं की न्यूयॉर्कला जाऊन सेटल व्हावं, तुझं काय म्हणणं आहे, असं कधी डिस्कसच होत नाही, है ना. मी आय लव्ह यू, आय मिस यू, तुझ्याशिवाय एक सेकंद, तुझ्या आठवणीशिवाय एक सेकंद जात नाही, याच्यामध्ये आपण बिझी राहतो. तर याच्यामध्ये काय होतं अरेंज मॅरेजमध्ये की एक्सपेक्टेशन डिस्कस केले जातात, अग्री केले जातात. व्हेअरएज लव्ह इज ब्लाइंड. बऱ्याच वेळा आपण लव्ह मध्ये ब्लाइंड मध्ये असतो आणि तुमचं लव्ह मॅरेज सक्सेसफुल होऊ शकतं बरं का. आणि जे लव्ह मॅरेजेस सक्सेसफुल होतात ना, त्याला मी काय म्हणतो माहितीये का, त्याला मी म्हणतो ते अरेंज लव्ह मॅरेज असतं की ते प्रेमात पडतात मुलं. एखादा मुलगा एखाद्या मुलीला विचारतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू लग्न करशील का. तेव्हा ती मुलगी वेळ घेते, विचार करते, त्याला भेटते, त्याला वेगवेगळे प्रश्न विचारते, बघते की अरे आपण पुढचे 50 वर्ष सोबत काढू शकणार आहे का, त्याला घरी बोलवते,
त्याचे आई वडील त्याच्याशी बोलतात, ती त्या मुलाच्या घरी जाते, मुलाच्या आई वडिलांशी बोलते की मला त्या मुलाच्या घरी जायचंय, माझं सासू सासऱ्यांशी पटणार आहे का, त्यांचं कल्चर कसं आहे. तर मी म्हणतो लव्ह मॅरेज सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतं, पण ह्या सगळ्या पॅरामीटरवरती. म्हणून मी त्याला म्हणतो की लव्ह मॅरेज कुठलं सक्सेसफुल होणार, जे अरेंज्ड लव्ह मॅरेज आहे, की प्रेम आहे पण प्रेमात पडून ब्लाइंड होऊन त्यांनी डिसिजन नाही घेतलेले, शांतपणे एकमेकांना मल्टिपल टाइम्स भेटून वेगवेगळ्या याच्यावर डिस्कस करून, आपल्याला मुलं हवेत की नाही, आपल्याला पेट्स हवेत की नाही, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, आपल्याला करिअर कसं करायचं, आपल्याला सेटल कुठे व्हायचं, हे शांतपणे डिस्कस करून आई वडिलांकडून व्हेरीफाय करून घेऊन, तुझ्या आई वडिलांना व्हेरीफाय करू दे, माझ्या आई वडिलांना व्हेरीफाय करू देत. तेव्हा जेव्हा ही लव्ह मॅरेजेस केली जातात शांतपणे विचार, तर तेव्हा ती म्हणेल अरेंज लव्ह मॅरेज असतं ते, हे की नाही. तर ते नक्कीच सक्सेसफुल होतं. अरेंज मॅरेजमध्ये दोन्ही फॅमिलीचा प्रचंड सपोर्ट असतो तुम्हाला. लव्ह मॅरेजमध्ये सपोर्ट मिळेल की नाही माहिती नसतं, आणि अपोजिशन सुद्धा असू शकतं. आणि बिलीव्ह मी, जेव्हा अपोजिशन असतं तुम्ही ड्रेन आउट होता त्याच्यामध्ये. ओके. आणि दुसरं काय होतं ना, अरेंज मॅरेजमध्ये सिमिलॅरिटीज असतात. लँग्वेज सिमिलर असते, आपण सगळे मराठी बोलतो. आणि बघा, आपण इंग्लिश कितीही चांगलं असलं, हिंदी कितीही चांगलं असलं, तर मनातल्या भावना कुठल्या भाषेत आपण एक्सप्रेस करू शकतो, मराठीमध्ये. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा अरेंज मॅरेज करता तेव्हा तुमची भाषा सेम असते, म्हणजे मराठी असते, तेव्हा तुमचं कम्युनिकेशन चांगलं होतं, तुम्ही एक्सप्रेस स्वतःला चांगलं करू शकता. ओके. कल्चर, हा, कल्चर, तुमचं कल्चर सिमिलर असतं. आर्यवैश्य समाजाचे आपण आहोत, आपण भेटत राहतो, बोलत राहतो, तर कल्चरली आपण सिमिलर असतो. बिलीव्ह मी, तुम्ही समजा नॉर्थ इंडियन मुलाशी किंवा मुलीशी लग्न केलं, तर तुम्हाला सुरुवातीला सगळं छान वाटेल ऑफिसमध्ये वगैरे, पण ते कल्चर वेगळं असतं. आपण शांत लोक असतो महाराष्ट्रीयन, तिकडे अग्रेशन असतं. आता कोणी पंजाबी असेल तर लॅविश लाईफस्टाईल असते, खूप खर्च केला जातो कपड्यांवरती, कारवर, घरावरती खूप खर्च केला जातो. मेल डॉमिनेटेड सोसायटी. आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोक खूप इक्वल आहोत, नवरा बायको बऱ्यापैकी इक्वल असतात. ओके. तिथे मेल डॉमिनेटेड, ये तो बीबी को ही करना चाहिए, मैं तो कभी किचन में जाता ही नहीं हूँ, है ना. ओल्ड ट्रेडिशन असू शकतात की नाही, हमारे यहाँ बहू स्कर्ट नहीं पहनती, जीन्स नहीं पहनती, घूंघट लेना पडेगा, अशा गोष्टी होतात. बरं का, हे मी थेरॉटिकल सांगत नाहीये, मेंटरिंग केलेलं आहे. मराठी मुलींनी एखाद्या युपीच्या मुलाशी लग्न केलंय, एखाद्या पंजाबीशी लग्न केलं, आणि त्यांचे काय चॅलेंजेस झालेत हे मी बघितलं. तर हे अनबायस्ड ओपिनियन आहे. ट्रॅडिशन्स वेगवेगळ्या असतात, है ना. ट्रॅडिशन या रिजन वाईज वेगळ्या असतात, कास्ट वाईज वेगळ्या असतात, त्याच्याशी तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यावं लागू शकतं. ओके. रिलिजियस प्रॅक्टिसेस वेगळ्या असू शकतात. बघा, गुजरातमध्ये कृष्णाला जास्ती मानतात, बंगालमध्ये दुर्गेला जास्ती मानतात, नॉर्थमध्ये रामाला मानतात, साऊथमध्ये विष्णूला जास्ती मानतात, है ना. तर त्याच्यामुळे रिलिजियस प्रॅक्टिसेस वेगळ्या असतात, फूड हॅबिट्स वेगळ्या असतात. ते असं म्हणतात ना, द वे टू हार्ट गोज थ्रू युअर स्टमक, है ना, वे टू हार्ट गोज थ्रू युअर स्टमक. त्यामुळे तुमचं पोट आनंदी असणं फार महत्वाचं असतं. अरे, तुमचा नवरा जर साऊथ इंडियन असेल, सगळा वेळ तुम्ही इडली सांबार खाऊ शकणार आहे का, किंवा तो पिठलं भाकरी खाणार आहे का, माहिती नाही आपल्याला, म्हणजे ऍडजस्ट करावं लागेल. ओके. नॉर्थ इंडियन फूड सगळ्या वेळ, एखाद्याच हॉटेलमध्ये जाऊन पनीर आणि छोले आणि आलू तुम्ही खाऊ शकता, पण नॉर्थची लोक सगळा वेळ पनीर आणि छोले आणि आलू खातात, तुम्हाला चालणार आहे का ते, हे तुम्हाला बघायला लागेल. बरोबर आहे. तुम्ही एखादा मराठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तिच्याशी लग्न केलं, ती जर दररोज नॉनव्हेज खात असेल आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर ते कसं ऍडजस्ट कराल. तर खूप चॅलेंजेस असू शकतात. तुम्ही एखाद्या ब्राह्मण मुलं किंवा मुलीशी लग्न केलं, तर ते प्रत्येक भाजीत साखर टाकतात आणि तिखट अगदी थोडं टाकतात. तर तुम्ही तिखट खाणार, विदर्भामध्ये कसं चमचमीत खातात, एकदम मराठवाड्यात किती छान खातात चमचमीत, तर तुम्ही ते खाऊ शकाल का. तर आत्ता कॉलेजमध्ये किंवा नोकरीमध्ये तुमचं जमतंय, पण एकदा का लग्न केलं आणि स्वयंपाक तर एकच करायचा असतो, तिथे जी डिफरन्स ऑफ ओपिनियन होतो, तो कसा हँडल करणार. थिंकिंग मध्ये लॉट ऑफ डिफरन्स येऊ शकतो. ओके. तर अरेंज मॅरेज मध्ये जसं आपण म्हटलं की क्लिअर अंडरस्टँडिंग असं, व्हेअर ॲज लव्ह मॅरेजेस मध्ये बऱ्याच वेळा प्रॉमिसेस केले जातात, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, चांद तारे तोड के लावूंगा, आणि लग्नानंतर असे काही प्रॉमिसेस कम्प्लीट होऊ शकत नाही. वेरस अरेंज मॅरेज मध्ये तुम्ही प्रॅक्टिकली डिस्कस करता की काय शक्य आहे, मी काय करू शकतो, मी काय ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे, तुला पुण्याला राहायचंय, तुला हैदराबादला राहायचंय, मला बंगलोरला राहायचंय, तर आपण चालेल मला, दोन्हीपैकी कुठेही चालेल असं. किंवा परदेशात राहायचंय, तू युरोप म्हणते, मी अमेरिका म्हणतो, बरं ठीक आहे, युरोप मला चालेल, किती ऍडजस्ट करू शकता, तुम्ही डिस्कस करू शकता. तर माझं काय म्हणणं आहे की अरेंज मॅरेज जेव्हा करता तेव्हा प्रचंड ऍडव्हान्टेजेस असतात. मी असं म्हणत नाही की लव्ह मॅरेज वाईट आहे किंवा
यशस्वी होणार नाही. पण लव्ह मॅरेजमध्ये तुम्हाला प्रचंड ऍडजस्टमेंट्स करायला लागतात हे लक्षात घ्या. आणि खूप वेगवेगळ्या फ्रंट्सवरती. आणि तुम्ही जर खूप फ्लेक्झिबल माणूस असाल की ती मुलगी मला इतकी आवडली, बरं का, प्रेमाच्या भरात नाही हा, प्रेमाच्या भरात सगळं वाटते, मी काही वाटेल ते करेल असं वाटतं. पण जेव्हा तुम्ही भानावर येता तेव्हा लक्षात येतं लग्न झाल्यावर की नाही बाबा, मी नाही खाऊ शकत आहे नॉनव्हेज, मी सगळा वेळ हे नाही खाऊ शकत आहे, मी असं नाही करू शकत आहे. तर तुम्ही प्रचंड फ्लेक्झिबल असाल आणि खूप प्रचंड ऍडजस्टमेंट करायची तयारी असाल आणि प्रॅक्टिकली शांतपणे डिस्कस करू शकत असाल, म्हणजे हे लव्ह मॅरेज, अरेंज लव्ह मॅरेज असेल तरच ते यशस्वी होईल. नाहीतर मी म्हणेल 93% जसं तुम्ही म्हणालात तसं अरेंज मॅरेज यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच जास्ती आहे. तर तुम्ही राईट ठिकाणी हा अरेंज मॅरेज करताय म्हणजे. ओके. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला? काही जणांना वाटतं ना, अरे की प्यार ही सब कुछ है. पण जर असं असतं, प्रेम एवढं पॉवरफुल असतं, तर ब्रेकअप झाले असते का हो कॉलेजमध्ये? एवढे डिव्होर्सेस, लव्ह मॅरेजमध्ये पण डिव्होर्सेस झाले असते का? लव्ह मॅरेजेसमध्ये डिव्होर्सेस होतात आणि अरेंज मॅरेजपेक्षा जास्ती होतात. हे प्रूव्हन स्टॅटिस्टिक्स आहे. मी काय म्हणतो, लव्ह मॅरेजमध्ये अरेंज मॅरेजपेक्षा जास्ती डिव्होर्स होतात. आणि कॉलेजमधले ब्रेकअप, शाळेमधले ब्रेकअप तर तुम्ही आजूबाजूला बघितलेले आहेत. तर तो प्रेम एवढं जर पॉवरफुल असतं तर एवढे ब्रेकअप आणि डिव्होर्स झाले नसतात. त्यामुळे अरेंज मॅरेज इज अ गुड थिंग. आता आपण हे बघूयात की लग्न करायच्या आधी काय आपल्याला चेक करायला हवं. तर आपण कॅरेक्टरिस्टिक्स चेक करायला पाहिजे, क्वालिटी चेक करायला पाहिजे, लव्ह लँग्वेज चेक करायला पाहिजे, पास्ट रिलेशनशिप्स पण बघायला पाहिजे आणि हेल्थ बघायला पाहिजे. तुम्हाला नक्कीच एक हेल्दी पार्टनर मिळायला पाहिजे. तर काय काय असायला पाहिजे ते आपण आता बघूयात. कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स बघायला पाहिजे. आणि डोंट वरी की तुम्हाला लक्षात राहतात की नाही, ही स्लाइड मी तुम्हाला देणार आहे. आपल्याकडे बरेच जण फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघतात की मुलगी गोरी आहे तर मुलगा गोराच पाहिजे. मुलगी आमची उंच आहे, 5 फूट 7 इंच उंच आहे, तर मुलगा निदान 5 फूट 9 इंच तरी पाहिजे. तर बघायला काहीच हरकत नाही. मी काही चुकीचं बरोबर यात काही म्हणत नाही. तर तुम्हाला रंग बघायचा असेल, उंची बघायची असेल, तुमचे काही प्रेफरन्सेस असतात की मी थिन आहे तर मला पण थिनच मुलगा पाहिजे वगैरे, किंवा मी हँडसम आहे तर मला ब्युटिफुल मुलगी पाहिजे. तर काही चुकीचं नाही याच्यामध्ये. फक्त मी काय म्हणतो की ही टॉपमोस्ट प्रायोरिटी तुम्ही ठेवू नका. नक्की बघा, ह्या ह्या प्रायोरिटीज असणं काहीच चुकीचं नाहीये. पण सर्वात महत्वाचा क्रायटेरिया हा ठेवू नका. कारण फिजिकल अट्रॅक्शन हे शॉर्ट लिव्ड असतं. व्हेरॅज फिजिकल ब्युटी रिड्युसेस विथ टाइम. पण जे मेंटल कनेक्ट असतो ना, तो आयुष्यभर टिकतो. आणि मग जसं मी म्हटलं, तसं मुरलेल्या लोणच्या सारखं तो तुमच्यातला कनेक्ट अजून स्ट्रॉंग होत जातो. एज्युकेशन तुम्ही बघू शकता की क्वांटिटी ऑफ एज्युकेशन, म्हणजे त्यांनी डिग्री केली आहे का मास्टर केली आहे. पण मी म्हणेल एज्युकेशन बघताना क्वालिटी ऑफ एज्युकेशन बघा. कारण आजकाल सगळेजणच डिग्री होल्डर आहे. कोण डिग्री होल्डर नाहीये सांगा मला? सगळ्या जणांचीच डिग्री झाली आहे, बऱ्याच जणांचा मास्टर झालंय. पण तुम्ही जर चांगल्या ठिकाणून शिकलेले असाल तर त्यांचं पण चांगल्या इन्स्टिट्यूट्स आणि चांगल्या मार्कांमधून शिकले आहेत की नाही हे बघा. आणि त्यांचं नॉलेज चांगलं आहे का पोपटपंची आहे हे सुद्धा बघा. कारण दुसऱ्या डिग्रीचा उपयोग होत नाही. तर त्यांच्याकडे नॉलेज आहे की नाही हे बघा. पण फक्त चांगल्या इन्स्टिट्यूट बघू नका, त्यांनी वाहवत जाऊ नका. ते किती स्ट्रीट स्मार्ट्स आहेत हे पण बघा. कारण बघा, अमेरिकेत जर तुम्ही बघितलं तर स्कूल आणि कॉलेज ड्रॉपआउट पण बिलिनियर्स आहेत. आता त्यांनी कंपन्या काढल्यात आणि ते बिलिनियर्स आहेत. प्रोफेशन बघा की तुम्हाला मॅचिंग काय प्रोफेशन आहे, तुम्हाला काय हवंय, बिझनेसवाला हवाय, जॉबवाला हवाय. आता आपल्या समाजात एक फार मोठा प्रॉब्लेम असा दिसतोय की मुलींना बिझनेसवाला नवरा नको. तर मुलींना मी एक अगदी मोकळेपणाने सांगू इच्छितो. ओके, मी नोकरी करणारा माणूस आहे, पुण्यात राहणारा माणूस आहे, जगभर फिरलेला माणूस आहे. पण मी गावोगावी गेलेलो. आता दिग्रस मध्ये हा मेळावा होणार आहे. दिग्रस हे माझ्या मामाचं गाव आहे. तर लहानपणापासून मी दिग्रसला येतोय. आणि छोट्या छोट्या गावांमध्ये मी पुसदला गेलोय, मी उमरखेडला गेलोय, मी छोट्या छोट्या खूप गावांमध्ये मराठवाडा आणि याच्यामध्ये गेलेलो आहे. तिथलं आयुष्य मी बघितलेलं आहे. आणि तुम्हाला मी नक्कीच सांगतो की छोट्या गावातलं आयुष्य हे खूप सुंदर असतं. तुम्हाला एकमेकांसाठी वेळ मिळतो. तुमचा बिझनेस असेल तर तुमचं कंपनीतल्या नोकरीसारखं नाही. उद्या नोकरी जाऊ शकते. टार्गेट कंप्लीट नाही केलं तर रात्र रात्र बसावं लागेल. वीकेंडला बसायला लागेल. उद्या जॉब जाऊ शकतो. त्यामुळे बिझनेसमनशी लग्न करायचं नक्की विचार करा. छोट्या गावांमध्ये ना खर्च पण कमी असतात. कधी-कधी तुम्ही बघता, अरे हा मुलगा पुण्यात काम करतो आणि त्याचा 25 लाख पगार आहे. पण तुम्हाला एक गंमत सांगू का? पुण्यामध्ये फ्लॅट पण तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर बघा. औंध बाणेरमध्ये 1.5 कोटी 2 कोटीचे फ्लॅट सहज असतात. म्हणजे बॅनरवरती जाहिराती असतात आणि त्याच्यात 1.5 कोटी आणि 2 कोटी असं लिहिलेलं असतं औंध बाणेरमध्ये.
की असं वाटावं की काय डिस्काउंट सेल चालू आहे का, दिवाळीचा दसऱ्याचा सेल चालू आहे का. तर जेव्हा 25 लाख पगार असताना 2 कोटीचा फ्लॅट घ्यायला लागतो, तर मी म्हणेल की मग त्या 25 लाखाला काय अर्थ आहे. तर तेच समजा यवतमाळमध्ये कोणी प्रोफेसर असेल आणि त्याचा 8 लाख पगार असेल, तर बिलीव्ह मी, यवतमाळ मधला 8 लाख पगार हा पुण्यातल्या 25 लाखापेक्षा खूप जास्ती आहे. त्याच्या वाडवडिलांनी बनवलेला बंगला असेल तिथे आणि त्याचा 8 लाख पगार असेल, तर तो माणूस यवतमाळमध्ये अगदी राजासारखा राहणार. वेळ असेल, तो प्रोफेसर असेल कॉलेजमध्ये, सकाळी 10ला जाईल, 4ला घरी येईल, तुम्हाला मूवीला घेऊन जाईल. तर मुलींनी नक्की बिझनेसमॅनचा किंवा तालुक्याच्या गावी, खेडेगावात किंवा बाकीची जी थर्ड टियर सिटीज म्हणतो आपण, लातूर असेल, बीड असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, वणी असेल, ह्या गावांचा नक्की विचार करा. क्वालिटी ऑफ लाईफ इज व्हॉट मॅटर्स द मोस्ट. तुम्ही न्यूयॉर्कमध्ये राहत असाल पण घाबरून राहत असाल की अरे बापरे, ट्रम्पनी आता H1चा रूल बदलला, आता मला परत जावं लागेल, परत जाऊन मी काय करणार. तर सारखं टेन्शन मध्ये. अमेरिकेतल्या मित्रांना खरं बोलणार असेल तर विचारा त्यांना की काय टेन्शन मध्ये राहतात, किती खर्च असतो तिथे, है ना. तर क्वालिटी ऑफ लाईफ बघा. तुमच्यापैकी काही जण म्हणाल की आम्हाला अमेरिकेत सेटल व्हावंसं वाटतं. अमेरिकेत भरपूर ऍडव्हान्टेजेस आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण अमेरिकेचे चॅलेंजेस पण आहेत. ओके, ठीक आहे. तर बिझनेस किंवा जॉब हे ठरवा, पण बिझनेसमनचा नक्की विचार करा. बिझनेसचे खूप ऍडव्हान्टेजेस असतात. छोट्या गावांमध्ये राहण्याचे खूप ऍडव्हान्टेजेस असतात. तर फक्त पगाराची अमाऊंट बघू नका. देर इज समथिंग कॉल्ड एज परचेस पॉवर पॅरिटी. म्हणजे जसं मी म्हटलं, परचेस पॉवर पॅरिटी म्हणजे काय, की यवतमाळ मधला 8 लाखाचा पगार हा पुण्यातल्या 25 लाखाच्या बरोबरीचा नाही तर जास्ती असतो. हे लक्षात घ्या. हा, कारण पुण्यातलं लाईफ इतकं महाग आहे आणि पुण्यात ऑफिसला जायला लोकांना तास तासभर ट्रॅफिकमध्ये अडकून राहायला लागतं. त्या मुलाचा मुलीचा इंटेलिजंट कोशंट बघा. तुम्ही कॉन्व्हर्सेशन करता तेव्हा तुम्हाला कळतंच. इमोशनल कोशंट बघा. तुमच्याशी तो मुलगा किंवा मुलगी कशी बोलते, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कसं वागतोय, त्याच्याप्रमाणे त्यांचा इमोशनल कोशंट करतो. म्हणजे भावनिक ओलावा, प्रेमाचा ओलावा त्या माणसामध्ये आहे की नाही, तो सुद्धा महत्वाचा असतो. फायनान्शियल स्टेटस तुम्ही बघू शकता, पगार बघू शकता, त्यांच्याकडे अँसेस्टरल प्रॉपर्टी आहे का बघू शकता. पण अँसेस्टरल प्रॉपर्टीला जास्ती भर देऊ नका. कधी कधी त्याच्यावर भर देऊ. किती शेती आहे, किती आई वडिलांची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला एक उदाहरण देऊ. धीरूभाई अंबानी अगदी गरीब होते, त्यांनी कष्ट करून प्रचंड प्रॉपर्टी कमवली, काही लाख कोटींची प्रॉपर्टी कमवली. त्यानंतर ती काही लाख कोटी बर का ची प्रॉपर्टी त्यांनी त्यांच्या 2 मुलांमध्ये डिवाइड केली. तुम्हाला माहितीच आहे, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी. मुकेश अंबानींनी ती प्रचंड मिळालेली प्रॉपर्टी अजून 10 पट केली आणि अनिल अंबानींनी काय केलं हे तुम्हाला माहिती असेल, बुडवली. ती लाख कोटींची प्रॉपर्टी बुडवून अनिल अंबानी आता लोन मध्ये आहेत, त्याच्यावरती कोर्ट केसेस चालू आहेत प्रचंड. त्यामुळे ही जी अँसेस्टरल प्रॉपर्टी असते ना, त्याचं काही नाही हो, त्याचा उपयोग होईलच असं नसतं. तर त्या मुलामध्ये किंवा त्या मुलीमध्ये किती धडाडी आहे, कष्ट किती होतकरू आहे, किती सिन्सिअर आहे, हार्डवर्किंग आहे, हे बघा. हा, त्याचं एज्युकेशन बघा, किती हार्डवर्किंग बघा. अँसेस्टरल प्रॉपर्टीला महत्व देऊ नका. बऱ्याच वेळा मी बघितलं, ज्यांच्या अँसेस्टरल प्रॉपर्टी खूप जास्ती असतात त्यांच्यामध्ये प्रचंड माज असतो. तर तुम्हाला असं खूप श्रीमंतांकडे जाऊन इन्सल्ट करून घ्यायचंय तुमचा, नाही ना. तर तुम्ही अँसेस्टरल प्रॉपर्टीला फार महत्व देऊ नका. मुलाचा किंवा मुलीचा स्वभाव किती चांगला आहे, किती होतकरू आहे, किती सिन्सिअर आहे, किती हार्डवर्किंग आहे, याला महत्व द्याल. पैसा महत्वाचा आहे, नो डाऊट अबाउट इट. पण तुम्हाला सांगू का, प्रचंड पैसा असल्याने आनंद मिळत नाही. रोटी कपडा मकानसाठी पैसा पाहिजे आणि चांगला. म्हणजे पुण्यात घर घ्यायचं तर 2 कोटीचं फ्लॅट तुम्हाला घ्यावा लागणार, नो डाऊट अबाउट इट. 15-20 लाखाची कार घ्यावी लागणार, नो डाऊट. मुलांच्या शाळेसाठी 2-2 लाख रुपये वर्षाला खर्च करावे लागणार. त्याच्यासाठी पैसा हवा. पण अतिश्रीमंतीच्या मागे पळण्याची गरज नाही, कारण अतिश्रीमंतीने तुम्हाला आनंद मिळत नाही. तर हे आपण सगळेजण लक्षात ठेवूया. तर प्रेम आणि प्रेमळ संबंध हे जास्ती महत्वाचे असतात, तिकडे आपण लक्ष देऊयात. तुमचे ऍस्पिरेशन्स मॅच होतात का बघा. करिअरमध्ये तुम्हाला काय करायचं. समजा त्या मुलाला एखादं स्टार्टअप फॉर्म करून खूप श्रीमंत व्हायचं असेल, 18-18 तास काम करायचं असेल आणि मुलगी म्हणत असेल की नाही, मला असा नवरा पाहिजे की पैसे तर आपण कमवू पण सकाळी 8ला जाऊ, संध्याकाळी 6-7ला परत येऊ, मस्त मूवी बघायला जाऊ, सुट्ट्या घेऊन फिरायला जाऊ. तर मग त्यांचं जमेल का नाही. तर तुमचे बरोबर चुकीचं काहीच नाही याच्यामध्ये, पण तुमचे ऍस्पिरेशन्स लाईफ आणि करिअरचे मॅच होतात का हे बघा. हॉबीज बघा तुमच्या. तर समजा मी बघा जसं म्हटलं की एकाची हॉबी आउटडोअर असेल, ट्रेकिंग सायकलिंग, आणि दुसरीची इनडोअर असेल, प्रिंटिंग डान्सिंग, तर त्या मॅच होणार नाहीत मे बी.
है ना. काही सगळ्या हॉबी मॅच होणार नाहीत, पण काही हॉबी तरी मॅच झाल्या पाहिजेत. तुमचे इंटरेस्ट, हिस्ट्री असेल, पॉलिटिक्स असेल, शेअर मार्केट असेल, ते डिफरंट असू शकतात, पण काहीतरी कॉमनलिटी त्याच्यामध्ये असायला हवं. तुम्ही इंट्रोवर्ट आहात का एक्स्ट्रोवर्ट आहात हे बघा. आणि मी सांगतो तुम्हाला की इथे मॅच होणं गरजेचं नाही बरं का. दोन इंट्रोवर्ट लोक एकत्र आले तर कोणीच कोणाशी बोलणार नाही, है ना. अतिशांतता असेल. दोन एक्स्ट्रोवर्ट लोक आले तर इतकं बोलतील की कोणी ऐकायचं, असा प्रश्न पडेल. तर इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट, की एक जण नवरा इंट्रोवर्ट असेल, बायको एक्स्ट्रोवर्ट असेल, तर हे छान कॉम्बिनेशन होऊ शकतं. त्याचा तुम्ही नक्कीच विचार करा. तुमचे प्रेफरन्सेस मॅच होतात का बघा. रिलिजियस आणि स्पिरिच्युअल प्रेफरन्सेस आहेत. एक मिनिट, म्यूट ऑल करतो परत. रिलिजियस आणि स्पिरिच्युअल, काही घरी ना खूप गोष्टी फॉलो केल्या जातात, रेग्युलर उपास केले जातात, किंवा बरेच सण ठराविक पद्धतीने सेलिब्रेट केले जातात. तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही की तुम्ही अजिबातच सण सेलिब्रेट करत नाही, का अगदी सागर संगीत ते सेलिब्रेट करत, चुकीच्या बरोबर काही नाही. तर तुम्ही ज्या फॅमिलीत जाणार आहात तिथे ते मॅच होतंय का बघा. तुमच्या सासू सासऱ्यांचे तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहेत आणि ते तुम्ही सॅटिस्फाय करू शकतात का नाही ते बघा. हे विचारा तुमच्या होणाऱ्या पार्टनरला की कुठल्या कंट्रीत सेटल व्हायचंय, कुठल्या सिटीमध्ये सेटल व्हायचंय. तुमचे प्रेफरन्सेस सांगा आणि त्याच्यामध्ये काही तुम्ही एक कॉम्प्रोमाइज घडून येऊ शकतं का ते बघा, है ना. सेटलिंग अब्रॉडचे मी तुम्हाला चॅलेंजेस सांगितले की आता अब्रॉड सेटल होताना खूप अट्रॅक्शन असतं, कसं सांगतो, ऍडव्हान्टेजेस नक्की असतात परदेशात, म्हणजे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सेटल व्हायचं असेल तर नक्कीच ऍडव्हान्टेजेस आहेत की इनोव्हेटिव्ह वर्क असतं, वर्क लाईफ बॅलन्स छान असतो, पोल्युशन नसतं, करप्शन नसतं, क्लिनलीनेस असतो. पण ऍट द सेम टाइम तिथे मेड्स मिळत नाही बरं का. स्वयंपाक तुम्हालाच करावा लागतो. डिशवॉशर मिळेल पण त्यात भांडी तुम्हालाच लावावी लागतात, है ना. ग्रास असेल तुमच्या बंगल्याच्या बाहेरचं, तुम्हाला स्वतःलाच कापावं लागतो. तुमची मुलं मोठी होत असतात, त्यांना खेळायला कोणी मिळत नाही, आजी आजोबा नसतात त्यांना गोष्टी सांगायला. ओके. तर मी म्हणेल की तुम्ही विचार करा, एक 25-30 हजार असणारा मुलगा किंवा मुलगी इंडियामध्ये राजा किंवा राणीसारखं राहतात. फरशीसाठी वेगळी बाई, भांड्यासाठी वेगळी बाई, स्वयंपाकाला वेगळी बाई, बरोबर आहे. तेच ती मुलगी अमेरिकेत गेली, ती स्वयंपाक पण स्वतः करते, डिशवॉशरला भांडी पण स्वतःच लावते, ग्रास पण स्वतःच कापते, ते फर्निचर मॉलमधून घेऊन देते आणि स्वतः फिक्स करायला लागतं ते, असं. तर काही गोष्टी, म्हणजे मी असं अजिबात म्हणत नाही की परदेशात जाणं राहणं चुकीचं आहे, पण त्याचे चॅलेंजेस तुम्ही समजून घ्या. अगदी ब्लाइंडली असं नका समजू. म्हणजे परदेशात पण आनंदी आयुष्य, भारतात पण आयुष्य, फक्त त्याचा विचार करा. दोन्हीकडे आपापले ऍडव्हान्टेजेस आणि चॅलेंजेस आहेत. जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिली, आता पूर्वीसारखी जॉईंट फॅमिली राहिलीच नाहीये. म्हणजे सासू सासऱ्यांसोबत राहायचंय का वेगळं राहायचंय. तर सासू सासऱ्यांसोबत राहण्याचे पण आपले आपले ऍडव्हान्टेजेस असतात. घरी वेगवेगळे विषय निघतात, गप्पा होतात, तुमची उद्या मुलं बाळ होतात तेव्हा तुम्हाला खूप छान सपोर्ट मिळतो आणि एक भरलेलं घर असतं. पण परत हे तुमचं डिसिजन आहे, मी काही म्हणणार नाही की सासू सासूंच्या सोबत राहा किंवा नका राहू, पण प्रत्येक गोष्टीचे आपले आपले ऍडव्हान्टेजेस असतात. तुम्ही हे डिस्कस करा, नंबर ऑफ किड्स किती आहेत, एक मुलगा हवाय, दोन मुलं हवी आहेत का, मुलं नकोच आहेत, जे काही असेल ते डिस्कस करा तुम्ही. स्पेंडिंग हॅबिट्स डिस्कस करा की तुम्हाला असे पैसे उधळायला आवडतात का, मॉडेस्टली खर्च करायला आवडतात का, कमी खर्च करायला आवडतात, कारण हा पण खूप फरक पडू शकतो बरं का लग्न ठरताना. इन्व्हेस्टिंग हॅबिट, कोणाच्या कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टिंग हॅबिट्स असू शकतात की मला असं वाटतं की गोल्ड आणि लँड मध्ये किंवा एफडी मध्ये इन्व्हेस्ट करावं, हे कॉन्झर्वेटिव्ह म्हणेल. तर मुलगी म्हणेल की मला फक्त गोल्ड आणि एफडी मध्ये आवडतं, मुलगा म्हणेल की मला स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये आवडतं. तर चॅलेंजेस होऊ शकतात. तर तुमच्या इन्व्हेस्टिंग हॅबिट्स शेअर करा, डिस्कस करा. फूड हॅबिट्स डिस्कस करा. तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहात आणि नवऱ्याला नॉनव्हेज खूप आवडतं, तर चॅलेंजेस होऊ शकतात, ते डिस्कस करा. पण ते पण तुम्ही डिस्कस करू शकता. नवरा म्हणाल अगं बाई मी नॉनव्हेज खातो, म्हणजे रोज नाही खात ग, ऑफिसची पार्टी असेल तर खातो, किंवा आपण बाहेर जेवायला गेलो तर महिन्या 2 महिन्यातून एकदा खातो. मग बायको म्हणू शकते अरे हरकत नाहीये, घरी नाही कुक करणार आहे ना, मला घरी अजिबात चालणार नाही. तो म्हणतो अरे मलाही चालेल, मला नॉनव्हेज आवडतं, पण आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जाऊ आपण. तर ते कॉम्प्रोमाइज वर्कआउट करू शकता. फूड हॅबिट्स वेगळ्यात म्हणजे लग्न होणार नाही असं नाहीये. ओके. असं म्हणतात बायको एकदम डाएट कॉन्शियस असेल, तिला एकदम फिट राहायचं असेल आणि नवरा एकदम फूडी असेल, जमेल का? नवरा म्हणेल एकदम बटाटे वडे तळ आणि समोसे तळ, आणि बायको म्हणेल नाही मला लो कॅलरी सॅलेड्स खायचे.
तर दोन माणसं घरात असतील तर दोन वेगवेगळे स्वयंपाक नाही होऊ शकत. तर ते पण डिस्कस करा. तुम्ही फूडी आहात का डाएट कॉन्शियस आहात, फिटनेस फोकस्ड आहात का लेझी आहात. आता याच्यामध्ये मी म्हणणार नाही, कुणाला वाटेल की नाही माझं वजन वाढू दे, मी रात्री 10 पर्यंत सकाळी 10 पर्यंत झोपणार. तर त्यांचं त्यांचं चॉईस आहे. पण एक जण फिटनेस फ्रीक असेल, दुसरा लेझी असेल, तर त्याच्या लग्नात चॅलेंज आहे. तर ते डिस्कस करा. तुम्हाला पेट्स आवडतात का नाही आवडत हे डिस्कस करा. मॉर्निंग पर्सन आहात का नाईट पर्सन आहात. समजा नवरा मॉर्निंग पर्सन आहे, सकाळी 6ला उठून योगाला जातो आणि प्राणायाम करतो आणि बायको रात्री 3ला झोपते आणि 11ला उठते. ते ते त्यांचं सहजीवन एन्जॉय नाही करू शकणार ना. तर ते बघा की तुम्ही दोघंही नाईट पर्सन असलात तर बरं पडेल किंवा दोघंही मॉर्निंग पर्सन असलात तर बरं पडेल. ड्रिंकिंग, स्मोकिंग लोकांना बोलायला आवडत नाही, पण हे खूप कॉमन झालेलं आहे कॉर्पोरेट कल्चरमध्ये. तर हेही मोकळेपणाने तुम्ही ड्रिंक करत असाल तर तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला असं म्हणू नका मी ड्रिंक किंवा स्मोक करत नाही. सांगा. बरं, ह्या गोष्टी पहिल्या मीटिंगमध्ये सांगायची गरज नाही. तुमचं जर डिस्कशन प्रोग्रेस झालं आणि तुम्हाला वाटत असेल की लग्न होण्याची शक्यता आहे, मल्टिपल मीटिंग झाल्या, खूप गोष्टी आपल्या मॅच होतात, तर तेव्हा तुमच्या ड्रिंकिंग किंवा स्मोकिंग हॅबिट नक्की शेअर करा की मी वन्स इन अ वाईल ड्रिंक करतो. ऑफिसची पार्टी असते 3 महिन्यातून एकदा, तेव्हा मी ड्रिंक करतो, घरी मी ड्रिंक करत नाही. किंवा मी दर शुक्रवारी ड्रिंक करतो. असतं बरं का, फार रेग्युलरली आजकाल होतं. ते प्लीज सांगा एकमेकांना. नाहीतर नंतर फार चॅलेंजेस होतात. स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल. तुम्हाला पार्टींगची हौस असेल, ते पार्टी होस्ट करायची असेल, पार्टी अटेंड करायची हौस असेल, तर तुमचा पार्टनर पण असा पाहिजे की जो तुमच्यासोबत बरोबरीने उत्साहाने पार्टी होस्ट करेल किंवा पार्टी अटेंड करेल तुमच्यासोबत येऊन येऊन. तर हे वेगवेगळे पॅरामीटर डिस्कस करायला पाहिजे. कधी कधी काय होतं ना, खूप टॉप लेवलला गोष्टी पालक पण आणि मुलं पण फक्त टॉप लेवलला गोष्टी बघतात आणि नंतर जेव्हा बाकी गोष्टी कळतात, छोट्या वाटतात, पण त्या गोष्टीमध्ये इतके महाभारत होतात ना. आम्ही खूप महाभारत असे बघितलेले आहेत, म्हणून मी कळकळीने तुम्हाला या गोष्टी सांगतोय. आता क्वालिटीज, ते कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल. आता क्वालिटीज काय बघायला पाहिजे पार्टनरमध्ये? रिस्पेक्ट, की दोघांनी एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. एक फ्रेंडशिपचं नातं तुमच्यामध्ये असलं पाहिजे. दोघंही इक्वल पार्टनर असले. असं नाही हे पुरुषांनी करायचं नसतं बरं का, असं नाही. ठीक आहे. बायको स्वयंपाक करते, पण आता समजा दोघंही आयटीत काम करत असेल तर नवऱ्याने स्वयंपाक करायला काय हरकत आहे? आता येत नसेल, उद्या मी शिकेल. किंवा ठीक आहे तू पोळ्या टाक, मी कणिक मळून देतो, असं करायला काय हरकत आहे? जर आयटी मध्ये दोघंही असतील, दोघंही 30-30 लाख 40-40 लाख पगार घेतात, बिझी शेड्यूल्स आहे, तर बिंग इक्वल पार्टनर असला पाहिजे तुमचा नवरा आणि बायको. किंवा मी म्हणत नाही की स्वयंपाक करायलाच पाहिजे, दोघंही तयार पाहिजे की आपल्या दोघांनी स्वयंपाक करायचा नाही, आपण कॅन्टीन मध्ये खाऊ किंवा आपण बाई लावू, आपण झोमॅटो वरून मागवू. निदान त्याच्यावरही जरी दोघांचा एकमेकात झाला आनंद आहे. चांगलं नाही म्हणतोय मी, सरकास्टिकली म्हणत नाही. तर बिंग इक्वल पार्टनर पाहिजे. ऑनेस्टी पाहिजे रिलेशनशिप मध्ये. इमोशनल मॅच्युरिटी तुम्हाला जी एक्सपेक्टेड आहे. समजा अ, अ, एक पार्टनर असा रिलॅक्स असेल, फार विचार करणारा नसेल, तर त्यांनी नक्कीच विचार करणारा पार्टनर शोधला पाहिजे, असं मी म्हणेन. ओके. तर इमोशनल मॅच्युरिटी मध्ये तुमचे काय एक्सपेक्टेशन हे चेक करा. तुम्हाला वाटत असेल की मी मॅच्युअर नाहीये म्हणून मला मॅच्युअर पार्टनर हवा, तर बरोबर तुमचा डिसिजन आहे, तो तुम्ही विचार करा. तुम्ही खूप मॅच्युअर असाल, तुम्हाला तुमचा पार्टनर मॅच्युअर नसेल तरी चालेल की मी सगळं हँडल करणार आहे, तू फॉलो करणार आहेस ना सगळं, मी लीडर आहे तू फॉलोअर आहेस, मी सगळ्या डिसिजन घेणार आहे, मग तू मॅच्युअर नसली तरी चालणार आहे, असं. ओके. अजून काय क्वालिटीज बघायचे? तो कमिटेड आहे की नाही, अडॅप्टेबल आहे की नाही. उद्या आपण आता हैदराबादला काम करतोय, मला जर बंगलोरला मोठा जॉब मिळाला तर तो किंवा ती तिचा जॉब सोडून माझ्यासोबत यायला तयार आहे की नाही. जी काही फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ती फ्लेक्झिबिलिटी त्या माणसात आहे की नाही बघा. तो माणूस सपोर्ट करणार आहे का फक्त स्वतःच्या करिअरवरती लक्ष देणार आहे हे बघा. काही लोक इसेंट्रिक असतात, स्वतःच्याच करिअरवर स्वतःच्याच लाईफवरती लक्ष देतात, लाईफ पार्टनरला सपोर्ट करत नाही, ते बघा. हंबल व्हर्सेस ॲरोगंट, हंबल आहे की नाही हे बघा. काही लोक ॲरोगंट असतात, हुशार असतील, पैसा असेल, पण जर ॲरोगन्स असेल, सगळ्यांचं उतरवून ठेवत असतील, तर अशा माणसाशी लग्न करण्यात अर्थ नाहीये. पेशन्स आहे की नाही, तो माणूस अफेक्शनेट आहे की नाही, सेल्फ कॉन्फिडन्स आहे की नाही, हार्ड वर्किंग आहे की नाही, क्रिएटिव्ह. तुम्ही म्हणाल बाप रे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात तर लग्न जमणारच नाही. सगळ्या गोष्टी असावं असं म्हणत नाही. अहो, मी जर लाईफ पार्टनर शोधतोय, माझ्यात या सगळ्या गोष्टी खूप स्ट्रॉंगली आहेत का? नाही आहेत ना. तर त्यामुळे मी विचार केला पाहिजे की माझ्यामध्ये काही गोष्टी खूप चांगल्या आहेत, काही ऍव्हरेज आहेत, काही गोष्टींमध्ये मी वीक आहे. तसंच माझ्या पार्टनरमध्ये असणार आहे की माझा पार्टनर काही गोष्टीमध्ये खूप चांगला असेल, काही मध्ये ऍव्हरेज असेल, काही मध्ये वीक असेल. ओके. तर पण हे पॅरामीटर्स आहेत, म्हणजे तुम्हाला डिस्कशन करताना नुसत्या हवा पाण्याच्या गप्पा करून नाही, तर मुलं मुली भेटतात आणि नुसत्या हवा पाण्याच्या गप्पा करून येतात आणि त्यांना वाटतं की मुलगा ठीक वाटतं, मुलगी ठीक वाटते, लग्न करतात आणि चॅलेंजेस होते, म्हणून
मी हे सगळे तुम्हाला लिस्ट देतोय. या सगळ्याच्या मध्ये तुमचा पार्टनर बेस्ट असायची अजिबात गरज नाहीये. त्यातल्या कशात बेस्ट पाहिजे, कशात ऍव्हरेज चालणार आहे, कशात वीक चालणार आहे, हे तुम्ही ठरवा. आता लव्ह लँग्वेजेस बद्दल सांगायचं. लव्ह लँग्वेजेस म्हणजे काय माहितीये का? तुम्ही प्रेम कशा पद्धतीने एक्सप्रेस करता. तर आता याच्यावरती परत रिसर्च झालं की लग्न केव्हा यशस्वी होतं माहितीये, जेव्हा तुमच्या लव्ह लँग्वेजेस मॅच होतात तेव्हा लग्न यशस्वी. आणि लव्ह लँग्वेज एकच नसते, तुमची 1, 2, 3 मल्टिपल असू शकतात, पण तुमच्या ज्या लव्ह लँग्वेजेस आहेत त्यातल्या काहीतरी लव्ह लँग्वेजेस पार्टनरशी मॅच झाल्या. आता लव्ह लँग्वेज समजून घेऊ. लव्ह लँग्वेज म्हणजे तुम्ही लव्ह कसं एक्सप्रेस करता. तर कोणी लव्ह कसं एक्सप्रेस करेल माहितीये का? तुम्ही काही जण लव्ह एक्सप्रेस करतील की ज्याच्यामध्ये तुम्ही एक मिनिट, लव्ह कसं एक्सप्रेस करता बघूयात आपण. अप्रिसिएशन. तर काही जणांचं कसं असतं की मी कौतुक करतो, ओके, किंवा मला कौतुक केलेलं आवडतं. ही माझी लव्ह लँग्वेज आहे की मला कौतुक केलेली आवडतं किंवा मला मदत केलेली आवडते. समजा बायको ऑफिसमधून उशिरा येणार असेल आणि नवऱ्याने जर कणिक मळून ठेवली, सुधीर भाऊ असे मध्ये मध्ये आवाज आले ना की म्यूट करा तिकडे जाऊन, हा म्हणजे मी इकडे लक्ष देऊ शकेल. तर काही जणांना कसं असतं की अप्रिसिएशन केलेलं आवडतं, खूप आनंद होतो त्यांना की कोणी त्यांचं कामाचं, अगं तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे जबरदस्त, हा तुझी बोट हात चाटावंसं वाटतं, इतका सुंदर स्वयंपाक करते. तर कोणाला प्रेम म्हणजे कौतुकाची अपेक्षा असते, कोणाला प्रेम म्हणजे मदतीची अपेक्षा असते की बायको उशीर आली तर नवरा म्हणतो अगं मी कुकर लावून ठेवतो आणि कणिक मळून ठेवतो, तू काही काळजी करू नको, भाज्या कापून ठेवतो, तू आल्यावर फक्त फोडणी टाक. तर तिला अतिशय आनंद होतो की माझा नवरा किती प्रेम करतो माझ्यावर, कारण तिला ऍक्ट ऑफ सर्व्हिस म्हणजे मदत एक्सपेक्टेड असते. काही जणांना गिफ्ट आवडतात, त्यांना गिफ्ट दिलं तर प्रेम केलं असं वाटतं. काही जणांना असं होतं क्वालिटी टाइम दिला तर छान वाटतो. आणि काही जणांना फिजिकल टच महत्वाचा असतो. तो हग असेल, किस असेल, म्हणजे मिठी असेल, किस असेल, हातात हात धरून बसणं असेल, है ना, फिजिकल टच नि खूप प्रेम आहे असं वाटतं. तर तुम्ही विचार करा की तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्रेम आवडतं. यातले 1-2 प्रकारचं प्रेम आवडत असेल तर हे पार्टनरशी डिस्कस करा. आणि त्या पार्टनरकडून तुम्हाला जर त्या प्रकारे प्रेम मिळणार असेल तर तुमच्या सारखे सुखी तुम्हीच. नाहीतर तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करतोय, तुम्हाला कौतुक आवडते आणि तुमचा पार्टनर गिफ्ट आणून देतोय. लाखांच्या गिफ्ट दिल्या तरी तुम्हाला असं वाटत राहणार की पार्टनर प्रेम करत नाही. मला अप्रिसिएशन हवंय, पार्टनर काय देतोय? गिफ्ट. मला वेळ हवाय आणि पार्टनर काय करतोय तर अप्रिशिएट करतोय. मला अप्रिसिएशन नको, मला वेळ हवाय तुझा, है ना. तर हे बघा की तुमच्या लव्ह लँग्वेजेस मॅच होतात का हे बघा. तुम्हाला जर वेळ मिळाला तर हे पुस्तक वाचा. 5 लव्ह लँग्वेजेस हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. तर वेळ मिळाला तर नक्की वाचा, पण नाही मिळाला तर मी सांगितलेलंच आहे की ह्या 5 प्रकारच्या त्या लव्ह लँग्वेजेस आहेत. तर त्या निदान सगळ्या लव्ह लँग्वेजेस मॅच झाल्यात तर तुमच्यासारखे सुखी तुम्हीच, आणि होऊ शकतं. पण निदान एखादी तरी लव्ह लँग्वेज तुमची मॅच झाली पाहिजे. पास्ट रिलेशनशिप असू शकतात बरं का. पास्ट खूप जणांचे आजकाल तरुण तरुणींचे पास्ट रिलेशनशिप असतात, ते आपण डिनाय करून उपयोग नाहीये. तर हा खूप ट्रिकी इश्यू आहे, मेसी इश्यू आहे, सेन्सिटिव्ह इश्यू आहे. मी काय म्हणेल सांगू पास्ट रिलेशनशिप बद्दल, तुमच्या किंवा तुमच्या पार्टनरच्या पास्ट रिलेशनशिप बद्दल काय म्हणेल माहितीये, की त्याच्यात पडू नका तुम्ही. होतं असं, मुलं मुली प्रेमात पडतात शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, मग त्यांना त्यांची चूक लक्षात येते. असं खूप जणांचं होतं बरं का. तर त्याच्यामध्ये पडू नका, कारण तो माणूस कम्फर्टेबल नसेल त्या गोष्टी शेअर करण्यामध्ये. तर तुमच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे माहितीये का, की आजच्या डेटला तो कमिटेड आहे ना, आणि आजच्या डेटला त्या ज्या रिलेशनशिप होत्या त्याच्या पूर्वीच्या, त्यातून तो कम्प्लिटली बाहेर पडलाय ना, हे फार महत्वाचं आहे बरं का. तो कम्प्लिटली बाहेर पडला. पूर्वी रिलेशनशिप असेल तर असेल, पण आता तो कम्प्लिटली बाहेर पडलाय ना, हे महत्वाचं आहे. आणि जर तिच्या किंवा त्याच्या पूर्वीच्या रिलेशनशिप असल्या तर काही ग्राउंड रूल आपण सेट करायला पाहिजे, आणि ते असे असतील की तुमच्या एक्स सोबत काहीही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, ऍज अ फ्रेंड म्हणून सुद्धा. आणि तुमची ती रिलेशनशिप कम्प्लिटली संपलेली पाहिजे, आणि तुमचं खरंच मन पाहिजे, लग्न करायची खरीच इच्छा पाहिजे. असं नाही की तिने मला धोका दिला म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी मी या मुलीशी लग्न करणार, असं नसलं पाहिजे. ओके. तर तुमची खरीच जेव्हा इच्छा आहे तेव्हाच लग्न. तुमच्या पार्टनरला विचारा की तुमच्या रिलेशनशिप होते का, असेल तर सांगा, पण त्याच्या डिटेलमध्ये किती रिलेशनशिप होते, कोण होती ती, कोण होता तो वगैरे काहीच जायची गरज नाही. त्यांना म्हणा फक्त ते रिलेशनशिप संपलेलं आहे ना, आणि तू मनाने पूर्ण तयार आहेस ना, आणि त्या माणसाशी अजिबात कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. ओके.
आपल्या सगळ्यांचं राईट आहे की आपल्याला हेल्दी पार्टनर मिळायला पाहिजे. ओके. तर मी म्हणेल की तुमचे हेल्थ इश्यूज असले किंवा तुमच्या पेरेंट्सचे काही हेल्थ इश्यूज असेल, ते बीपी असेल, शुगर असेल, नक्की एकमेकांना सांगा. तुमचे काही हेल्थ इश्यूज असतील तर नक्की सांगा. लपवून ठेवू नका, कारण त्याच्यामुळे पण लग्न मोडलेले मी बघितलेलं आणि खूप चॅलेंज होतं. लग्न होऊन जातं, मग त्याच्यानंतर भांडणं होतात, डिवोर्स होतो, डिवोर्सचा ठप्पा लागतो, 2-3 वर्ष कोर्टात भांडत बसतात, पैसे जातात, तुमची प्रॉपर्टी द्यावी लागते. त्यामुळे नक्की लपवू नका. तुमचे हेल्थ इश्यूज, तुमच्या पेरेंटचे हेल्थ इश्यूज नक्की सांगा. मी म्हणेल की कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप पण करून घ्या तुमचं. जेव्हा सुरुवातीला नाही आहे, पण तुमची डिस्कशन्स पुढे जातात आणि तुम्हाला वाटते की आता लग्न करायला हरकत नाही, तेव्हा दोघांनीही इंडिपेंडेंटली चांगल्या लॅबमधून हे चेकअप करून घ्या. इन्क्लुडिंग तुमची ॲबिलिटी, बेबी होण्याची जी ॲबिलिटी असते, की मुलांचं स्पर्म काउंट असतो आणि मुलींचे पीसीओडी, पीसीओएसचे जे प्रॉब्लेम असतात, प्रॉपर चेक करून घ्या. आणि पीसीओडी, पीसीओएसचे प्रॉब्लेम असेल तर हरकत नाही. तुम्ही डाएट करताय ना, एक्सरसाइज करताय ना, मेडिसिन घेताय ना, तर तुम्ही प्रेग्नंट होऊ शकता. पण जे आहे ते शेअर करा. हेल्थ इश्यूज एकमेकांपासून लपवू नका. पण पहिल्या मीटिंगमध्ये डिस्कस करायची गरजच नाही. बरं का, ह्या गोष्टी तुमचं प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असते की तुम्हाला काही हेल्थ इश्यूज आहेत, पेरेंट्सना काही हेल्थ इश्यूज, तर पहिल्या दुसऱ्या मीटिंगमध्ये डिस्कस करायची गरज नाही. पण तुमचे डिस्कशन, तुमचे पेरेंटचे डिस्कशन पुढे गेले आणि तुम्हाला वाटलं की आता लग्न होऊ शकतंय, त्यावेळेला नक्की या गोष्टी तुम्ही शेअर कराव्यात. तेव्हा या विचाराव्यात, आधी विचारायची गरज नाहीये. ओके. आता तुम्हाला तुमची कम्पॅटिबिलिटी चेक करत असताना तुमची विश लिस्ट डिस्कस करायला हवी, की तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे पार्टनरकडून. तर ही विश लिस्ट दोन प्रकारची असते, की तुम्हाला पार्टनरमध्ये काय हवंय आणि तुम्हाला पार्टनरमध्ये काय नकोय. मला पार्टनर असा हवाय की जो ट्रॅव्हल, एक्झाम्पल देतो, मला पार्टनर असा हवाय की ज्याला ट्रॅव्हलिंग आवडतं. म्हणजे विशलिस्ट कशी आहे, मला काय हवंय, की काय कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्वालिटीज मला हव्यात, की मला रिलॅक्स माणूस हवाय. ओके, ही क्वालिटी आहे. मला फिरणारा हवाय, की ज्याला फिरायला आवडतं, ही कॅरेक्टरिस्टिक, हे हवंय त्याच्यामध्ये. आणि मला काय नकोय, मला रागीट नवरा नकोय. ओके. मला दारू पिणारा नकोय. म्हणजे दोन लिस्ट असतात तुमच्याकडे, की मला माझ्या पार्टनरमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्वालिटीज हव्यात. त्याला आपण म्हणतो, ते वापरून जेव्हा डिसिजन होते की मला काय हवंय, ते मेथड ऑफ सिलेक्शन म्हणतो. आणि मला माझ्या पार्टनरमध्ये काय नकोय, रागीट नकोय मला नवरा, मला दारू पिणारा नवरा नकोय, तर दॅट इज मेथड ऑफ एलिमिनेशन. तर दोन लिस्ट पाहिजे तुमच्या. एक लिस्ट पाहिजे की मला माझ्या होणाऱ्या पार्टनरमध्ये काय हवंय, आणि दुसरी लिस्ट पाहिजे की मला माझ्या होणाऱ्या पार्टनरमध्ये काय नकोय. या दोन्ही लिस्ट महत्वाच्या आहे, कारण तुम्हाला पार्टनरमध्ये जे हवंय त्याच्या बेसिसवर डिसिजन घेताना तुम्ही मेथड ऑफ सिलेक्शन वापरणार आहात. आणि तुम्हाला पार्टनरमध्ये काय नकोय ह्या बेसिसवर तुम्ही कुणाला तरी रिजेक्ट करणार आहात. ती मेथड ऑफ एलिमिनेशन होते. ओके. तर काय मॅच व्हायला पाहिजे, तर ही तुमच्या आयुष्यातली मोठी डिसिजन आहे. तर तुम्ही काय म्हणाल माहितीये, की अरे मला शाळेमध्ये 80-90% मार्क मिळायचे, मी चांगली नोकरी करतो, चांगला बिझनेस करतो, तर नेहमी जर मी 80-90% मार्क वाला मुलगा किंवा मुलगी आहे, तर लग्न करताना माझे जे एक्सपेक्टेशन आहे त्यातले 80-90% एक्सपेक्टेशन मॅच झाले पाहिजे. बरोबर की नाही? कारण मी 80-90%चा मुलगा आहे, तर मी जर लिस्ट केली आहे की मला हे हवंय आणि हे नकोय, तर ह्या गोष्टी 80-90% मॅच झाल्या पाहिजे. ओके. तर तुमची अपेक्षा बरोबर आहे, पण असं होणं खूप अवघड आहे. आणि रिसर्च झालाय खूप मोठे ह्यूज सॅम्पल साईज घेऊन, की तुम्हाला 80-90% मॅच, तुमच्या अपेक्षांना मॅच होणारा मुलगा किंवा मुलगा मिळेल का, तर नाही मिळणार. मग तुम्ही म्हणाल मी कशाला लग्न करू, मॅच होत नाहीये तर. तर मी गमतीशीर गोष्ट मी काय सांगतो माहिती का, तुम्ही बघा, तुम्ही सख्खे भाऊ भाऊ बघा, सख्खे भाऊ बहीण बघा, एकाच आई वडिलांपासून जन्म झालेला असतो. म्हणजे डीएनए मध्ये एवढा मॅच असतो तुमच्या. एकाच वातावरणात, एका घरात तुम्ही 20-20, 25-25 वर्ष वाढलेले असतात, तरी पण सख्खे भाऊ बहीण प्रचंड वेगळे असू शकतात की नाही, सख्खे भाऊ भाऊ पण वेगळे असू शकतात की नाही, है ना. तर हे लक्षात घ्या. आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही हे काय सांगताय, आम्हाला 80-90% मॅच मला हवाय पण मिळू शकणार नाही, म्हणजे काय लग्न नाही करायचं का. नाही, तसं नाहीये. मी समजावून सांगतो, ऐकून घ्या, तुम्ही समजावून घ्या. तर इट वुड बी राईट टू से की तुमचा बार हाय आहे, की मला 80-90% मॅच पाहिजे, मी चांगला हँडसम आहे किंवा ब्युटिफुल आहे, माझा पगार चांगला आहे, मी हुशार आहे, मी का कमी मॅच वर लग्न करू. तर हे डेडलॉक आहे. तर ह्याच्यावरती ना एक मॅजिकल रूल सांगणार आहे.
तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने ऐकताच आहात, पण अजून कॉन्सन्ट्रेशनने ऐका. पुढची 2 मिनिटं फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एक मॅजिकल रूल आहे. याला म्हणतात पॅरेटोज 80-20 रूल. याला काय म्हणतात? पॅरेटोज 80-20 रूल. तर हा पॅरेटोज 80-20 रूल काय म्हणतो माहितीये? हा म्हणतो, आता समजून घ्या, अतिशय पॉवरफुल रूल आहे. जगभर वापरला जातो, कॉर्पोरेटमध्ये पण वापरला जातो आणि पर्सनल लाईफमध्ये पण वापरला आणि क्लिअरली प्रूव्हन आहे की हा वर्क करतो. ओके, हा रूल काय म्हणतो समजून घ्या. आता तुमची लिस्ट आहे की मला माझ्या होणाऱ्या पार्टनरकडून काय हवंय ह्याची माझी लिस्ट आहे. समजा 20 गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. किती लिहिल्यात? 20 गोष्टी लिहिल्या. तुम्हाला काय वाटतं? या 20 पैकी 80-90% तरी मॅच झाल्या. 80% म्हणजे 20 पैकी 16 गोष्टी मॅच झाल्या पाहिजे. माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांपैकी 80% गोष्टींची अपेक्षा पूर्ती झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. बरोबर आहे तुमची अपेक्षा. ओके, पण तसं होत नाही. तर त्याच्यासाठी पॅरेटोज 80-20 रूल काय म्हणतो माहितीये का? अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही. पॅरेटो म्हणतो, पॅरेटो नावाचा एक रिसर्चर होता, तर तो काय म्हणतो माहितीये, तुमच्या अपेक्षा शॉर्टलिस्ट करा. तुमची हायएस्ट इम्पॉर्टंट अपेक्षा, सेकंड त्याच्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट अपेक्षा, थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट अपेक्षा, फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट अपेक्षा आणि सर्वात कमी महत्वाची अपेक्षा. आलं लक्षात? प्रायोरिटाईज करा. ठीक आहे, की सर्वात महत्वाची अपेक्षा, 1 नंबरची सर्वात महत्वाची, 2 नंबरची त्याच्यापेक्षा थोडी कमी महत्वाची, 3 नंबरची त्याच्यापेक्षा कमी महत्वाची अपेक्षा, असं तुम्ही लिस्ट करा. आणि यातल्या ज्या टॉप 20% अपेक्षा आता प्रायोरिटाईज केल्या, म्हणजे सर्वात महत्वाची, कमी महत्वाची, कमी होते, तर टॉप 20% अपेक्षा जर तुमच्या सॅटिस्फाय झाल्या तर तुमचं लग्न 80% आनंदी होणार आहे. ती 20% अपेक्षा फक्त सॅटिस्फाय होतात, पण सर्वात महत्वाच्या 20% अपेक्षा झाल्या तर 80% आनंदी होणार आहे. तुमच्या टॉप 30% अपेक्षा जर सॅटिस्फाय झाल्या तर 93% आनंदी असणार आहे. आणि बिलीव्ह मी, इट इज अ लॉट. तर आपण काय करतो की प्रायोरिटाईज करत नाही, लिस्ट घेऊन बसतो आणि चेक करतो. अरे बऱ्याच वेळा आपल्या प्रायोरिटी लिस्ट मधल्या कमी महत्वाच्या गोष्टी असतात ना, त्या नाही मिळाल्या तरी काही फरक पडत नाही. तर पॅरेटोज 80-20 रूल लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे पालकांनी पण लक्षात ठेवा, मुलांनी पण लक्षात ठेवा, त्यांनी तुमची लग्न जमण्याची शक्यता प्रचंड वाढणार आहे. तर तुम्ही लिस्ट बनवा. आता तुमच्याकडे एक लिस्ट आहे की मला त्या मुलामध्ये काय नकोय. ठीक आहे, तर मी म्हणेल की तुमची 20 गोष्टींची लिस्ट असेल, पण पूर्ण 20 गोष्टींची लिस्ट घेऊन बसला तर लग्न कधीच जमणार नाही. तर टॉप 20% गोष्टी घ्या की ह्या गोष्टी मला चालणारच नाही आहेत त्याच्यामध्ये. तर ज्या मुलामध्ये ह्या टॉप 20% गोष्टी आहेत ज्या मला नको आहेत, त्यांनाच फक्त रिजेक्ट करा. बाकीच्या मुलांसोबत पुढे जा तुम्ही, असं मी म्हणेल. ओके, तर मेथड ऑफ सिलेक्शन आणि मेथड ऑफ एलिमिनेशन दोन्हीमध्ये तुम्ही पॅरेटोज 80-20 रूल नक्की वापरावा. पेरेंट्सचा काय रूल आहे? उपवर आणि उपवधूंना माझं एक सजेशन आहे की नक्कीच जनरेशन गॅप आहे. तुम्ही आणि तुमच्या पालकांमध्ये जनरेशन गॅप नक्कीच आहे. पण तरी पण जनरेशन गॅप जरी असला तरी तुमच्या आई-वडिलांनी ना तुमच्यापेक्षा 25-30 पावसाळे जास्ती बघितले. त्यामुळे त्यांचा ऍडवाइस घ्या. कारण तुम्हाला सांगू का, आयुष्यात जगामध्ये तुम्हाला आई-वडिलांनी एवढे वेलविशर कधीही मिळणार नाही. अगदी निस्वार्थ भावनेने ते तुमचं भलं चिंततात. बाहेरच्या जगामध्ये तुमच्याकडून फायदा असेल तरच लोक तुम्हाला मदत करणार, पण आईवडिलांचं तसं नाही. तुमची आईवडिलांशी आर्ग्युमेंट झाले तर चालतील, भांडणं झाले तर चालतील, पण आईवडिलांशी बोला. त्यांच्यासारखं हितचिंतक तुमच्या आयुष्यात कोणी नाही. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत असं नाही. ऐकून घ्या, मी म्हणतो ऐकल्याच पाहिजेत असं नाहीये. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी पटल्या नाही, ऐकून घ्या. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींचा त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्या. आणि त्यांच्या ज्या गोष्टी ज्या पटत नाहीत ना, तर त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा की बाबा तुमचं आयुष्य वेगळं आहे. तुम्ही शिक्षक आहात, यवतमाळमध्ये नोकरी करता किंवा आर्मीमध्ये नोकरी करता, शिक्षक आहात. मी आयटी इंजिनियर आहे, बंगलोरमध्ये काम करतो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये काम करतो. माझे चॅलेंजेस वेगळे, म्हणून मला बायको अशी हवी, म्हणून मला नवरा असा हवा. ते तुम्ही पटवून द्या त्यांना. पण आई-वडिलांशी नक्की डिस्कस करा. कारण ते तुमचे वेल विशर आहेत आणि त्यांना भल्या बुऱ्याचा अनुभव आहे तुमच्यापेक्षा 25-30 वर्षाचा. तर मी उपवधूंना म्हणेल की नक्की डिस्कस करा आई वडिलांशी. हे माझं उपवधूंना सजेशन. आता पालकांना माझं काय सजेशन आहे? माझं पालकांना सजेशन आहे की
तुमची मुलं मोठी झाली तो आता. आपल्यासाठी मुलं लहानच राहतात. ती बाळं जी असतात त्यांना कडेवर खेळवलेलं असतं, पण तशीच राहतात. पण लक्षात घ्या, तुमची मुलं त्यांनी डिग्री केली आहे, त्यांनी मास्टर्स केली आहे, ते कष्ट करतायत, खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात आणि त्यांचं लाईफस्टाईल वेगळं आहे. तुम्ही यवतमाळला राहताय किंवा बीडला राहताय, ते मुलं बँगलोरला राहतात, ऑस्ट्रेलियात राहतात, आयटीत काम करतायत, तुम्ही बिझनेस करतात, आयटीत काम करतायत, तुम्ही डॉक्टर आहात, ते कुठेतरी वकील आहेत. तर ते त्यांची सिटी वेगळी आहे, त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. तर मुलांना समजून घ्या. गेट इन टू देअर शूज. त्यांच्या जनरेशनचे चॅलेंजेस वेगळे. आता मी तरुण मुलांसोबत नेहमी असतो, तर त्यांचे चॅलेंजेस मला कळतात. ओके. तर पालकांनी हे लक्षात घ्यायचं लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण आपल्या मुलांचं आयुष्य कंट्रोल नाही करत. आपण त्यांना जन्म दिलाय, त्यांना शिक्षण दिलंय, त्यांच्यावरती खर्च केलाय, म्हणजे मुलं ही आपली प्रॉपर्टी नाहीये. आपण मुलांना आपण मुलांना गाईड नक्कीच केलं पाहिजे, ऍडव्हाइस नक्कीच दिली पाहिजे, पण कंट्रोल नाही केलं पाहिजे. ते अडल्ट्स आहेत, शिकलेले आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या रोलवर काम करतात, बऱ्याच वर्षापासून वेगळ्या शहरात वेगळ्या देशात इंडिपेंडेंटली राहत आहेत, है ना. तर आपण जबरदस्ती नक्कीच नाही केली. आता लक्षात घ्या, मुलांनी आपल्यावर जबरदस्ती केली तर चालेल. आपण काय घालायचं, कुठे राहायचं, काय खायचं, नाही ना. तसंच आपण त्यांना तो फ्रीडम दिला पाहिजे मुलांना. हा. मग त्याच्यामध्ये मुलं पण तो आपला रिस्पेक्ट ठेवतात, मुलं पण आपलं ऐकतात असं. तुम्ही जेव्हा त्यांना सजेशन देता तेव्हा त्याचं कारण सांगा, तुमचे अनुभव सांगा. त्याच्यामुळे त्यांचा ऍक्सेप्टन्स वाढेल. पण लक्षात घ्या, आयुष्य त्यांचं आहे, की त्यांनी बायको किंवा नवरा सिलेक्ट करून पुढचे 50 वर्ष त्यांना स्पेंड करायचे. तुम्ही नवरा बायको तुमच्या गावाला राहतातच आहेत ना, तुम्ही जाल आणि राहाल तुमच्या मुलांकडे, पण त्यांना दोघांना एकमेकांसोबत राहायचंय. तर त्यांची एक कम्पॅटिबिलिटी चेक करूया. तुम्ही फार मध्ये अजून पॅरामीटर ऍड करू नका, असं मी म्हणेल. हं? अजून तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये कोण मदत करू शकतं पालकांशिवाय? तुमचे क्लोज फॅमिली, जी जवळचे नातेवाईक आणि बेस्ट फ्रेंडला पण तुम्ही मदत घेऊ शकता. पण त्यांची मदत घेत असताना काय कराल? एखादी मुलगी तुम्हाला पसंत पडली, पण तुम्ही 10 जणांना विचारलं. आता 10 जणांचे वेगवेगळे ओपिनियन असू शकतात ना, त्यामुळे 10 जणांचे ओपिनियन वेगवेगळे आहे म्हणून तुम्ही त्या मुलीला नाकारू नका. तुम्ही ठरवा, तुम्हाला लग्न करायचंय, तर 10 जणांना लग्न नाही करायचं. त्यामुळे इतरांचं ओपिनियन घेत असताना त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊन जाऊ नका, असं मी म्हणेन. आणि माझ्यासारख्या मेंटर आणि लाईफ कोचकडे तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही गोंधळलेले, कन्फ्यूज असाल, तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेल याच्यावरती. ओके. आता जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, आता पुढच्या 10 मिनिटात सेशन संपणार आहे. मला माहिती आहे उशीर झालेला आहे. 11 वाजत आलेले आहेत. पण काय झालं, आम्ही जेव्हा डिस्कस केलं तर आम्हाला वाटलं की बरेच जणांचे कॉल्स असतात संध्याकाळी किंवा बरेच जणांचे बिझनेसेस असतात, म्हणून आम्ही 9 वाजता सेशन ठेवलंय ते, है ना. तर आता एक 10 मिनिटात माझं बोलून संपणार आहे आणि त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर करणार होतो. नक्की थांबा सेशन मध्ये, है ना. तर प्रश्न कसे विचारायचे, तर क्लोज्ड एंडेड नका विचार. क्लोज्ड एंडेड प्रश्न म्हणजे, तुला फिरायला आवडतं ना. क्लोज्ड एंडेड प्रश्न म्हणजे ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये असतं. आता तुम्ही लग्नासाठी विचारा, तुम्हाला फिरायला खूप आवडतं. तिला तुम्ही विचारले की तुला फिरायला आवडतं ना. ती म्हणते हो. आणि लग्नानंतर कळतं की तिला फिरायला आवडतं, म्हणजे की वर्षातून एकदा शिर्डीला आणि वर्षातून एकदा केदारनाथला गेलेलं आवडतं. आणि तुमच्या दृष्टीने फिरणं म्हणजे दर विकेंडला बाईक काढायची आणि लॉंग ड्राईव्हला जायचं. दर महिन्यामध्ये कुठेतरी डोंगरात ट्रेकला जायचं. दर वर्षामध्ये एक 15 दिवसाचं भूतानला जायचं, नेपाळला जायचं, थायलंडला जायचं. पण लग्नानंतर कळायचं की अरे, त्यामुळे ओपन एंडेड प्रश्न विचार. ओपन एंडेड म्हणजे कसं, की तुला कुठे ट्रॅव्हल करायला आवडतं? तू कुठे कुठे गेली आहेस? तिथे तू काय केलंयस? तर तुम्ही प्रश्न विचारा. ओपन एंडेड म्हणजे कसं, ज्याचं उत्तर येस नो नाही. तुझ्या हॉबीज काय? हा ओपन एंडेड प्रश्न आहे. तिने सांगितलं रीडिंग आहे. तर तिला विचारायचं दुसरा ओपन एंडेड प्रश्न, अच्छा तू कुठली पुस्तकं वाचलीस किंवा मूव्हीज बघायला आवडतात, तू कुठल्या मूव्हीज बघितल्या? तर ज्याची उत्तरं येस नो नाहीत असे विचारा, म्हणजे समोरचा माणूस ओपन अप होईल आणि बोलेल आणि तुम्हाला ती कम्पॅटेबिलिटी चेक करता येईल. ओके. आणि मघा जसं मी सांगितलं, की हे बोलत असताना तुम्ही अ, खोटं वागू नका, खरं बोला. आपल्या इथे काय होतं, की सुंदर मुलीशी लग्न व्हावं, हँडसम किंवा श्रीमंत मुलाशी लग्न व्हावं म्हणून खोटं बोललं जातं काही प्रमाणात. तुम्ही तसं करू नका. चुकून लग्न होईल, पण नंतर भांडणं होतील, लग्न टिकणार नाही आणि तुम्हीच आनंदी राहणार नाही ना हो. त्यामुळे मी म्हणेल, की मुला-मुलींनी लग्नाच्या डिस्कशनमध्ये खरं बोलावं. तुम्ही जसे आहात तसं सांगावं. म्हणजे बरोबर, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, युअर वाइब शुड अट्रॅक्ट युअर ट्राइब. ओके. तर तुम्ही जसे आहात
त्याला मॅचिंग तुम्हाला मुलगा किंवा मुलगी मिळेल आणि आयुष्य चांगलं होईल. ओके. आणि क्वेश्चन विचारताना भरपूर क्वेश्चन विचारा, पण तुमचा टोन सॉफ्ट असला पाहिजे, चेहऱ्यावर स्माइल असलं पाहिजे, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज असले पाहिजे, तुमचा जेन्युइन इंटरेस्ट असला पाहिजे त्या मुलीमध्ये. नाही तर ती मुलगी बोलते आणि तुम्ही मोबाईलमध्ये बघताय, असं चालेल का? नाही. तर हे बघा, लग्न जमेल तेव्हा जमेल, पण तोपर्यंत तुम्हाला ज्यांच्याशी तुम्ही डिस्कशन करणार आहात ते तुम्हाला मित्र मिळणार आहेत ना, तर अगदी आनंदाने डिस्कशन्स करा. लग्न जमेल नाही जमेल, पण तुम्हाला मित्र तर मिळणार आहेत. बी युअर सेल्फ, तेव्हाच लग्न प्रॉपरली जमेल. राईट सेलिंग इज इम्पॉर्टंट. ओव्हर सेल करू नका. ऑनेस्टली बोला, क्लिअरली बोला. आणि तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात त्याची लिस्ट पण मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात ते मुलं, तुम्ही एखादा प्रश्न विचारलात की तुला बाबा कुत्र मांजर घरी ठेवलेलं आवडतं का, तर तोही विचारणार आहे. की तुम्ही विचारतात की तुला खायला काय आवडतं, व्हेज नॉन व्हेज मध्ये, किंवा बाहेर खूप खातोस का घरी खायला आवडतं वगैरे, तर तो मुलगा पण तुम्हाला ते प्रश्न विचारणार. तर तुमची उत्तरं पण तुम्ही रेडी ठेवा. मी म्हणेल की चांगलं डिसिजन तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही मल्टिपल मीटिंग्स कराल. मी हे पालकांना पण सांगतोय, पालकांना पण या सेशनमध्ये याच्यासाठी बोलवलंय की तुमच्या मुला मुलींना मल्टिपल मीटिंग्स करू द्या, भेटू द्या त्यांना. ओके. आणि तुम्ही ती मुलं मुली एकमेकांच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत पण म्हणजे पहिल्या मीटिंग मध्ये नाही, पण 2-3 मीटिंग झाल्या आणि तुम्हाला लक्षात आलं की बऱ्यापैकी मॅच होत आहे, तर त्यांच्या पालकांसोबत पण भेटून वेळ स्पेंड करा. तुम्हाला मुलगा आवडला तर त्याच्या मित्रांना पण तुम्ही भेटा, त्यांच्याशी पण एकत्र गप्पा करा. आणि जर जमलं तर म्हणतोय, एकमेकांसोबत ट्रिप्स करा, ग्रुप ट्रिप्स करा. दोघंच नाही ट्रिप करू, ग्रुपमध्ये तुम्हाला माणूस जास्ती करतो. एकत्र लग्न जमायच्या आधी मी ट्रिप्स करा म्हणतो, फार रिबेलियस बोलतोय मी. सगळ्यांना पटेलच असं नाही, पण बघा, डिसिजन नीट व्हायचे असतील तर ग्रुपमध्ये त्यांनी ट्रिप्स करायला हरकत नाही. सकाळी गेले, संध्याकाळपर्यंत परत आले, ट्रेक्स सोबत केले, काही सोशल ऍक्टिव्हिटी, कुठे काहीतरी एखाद्या ओल्ड एज होमला जाऊन काहीतरी करताय, ऑर्फनेज मध्ये जाऊन काहीतरी त्या मुलांसोबत खेळताय, अशा ऍक्टिव्हिटी केल्या तर एकमेकांबद्दल चांगलं कळू शकतं. एक 5 आय टेक्निक आहे, दिग्रसला येणार आहे तेव्हा मी समजावून सांगेल, आता काही वेळ मी स्पेंड करणार नाही त्याच्यामध्ये. काही रेड फ्लॅग्स असतात, हे डील ब्रेकर असतात. हे जर रेड फ्लॅग तुम्हाला दिसले तर नक्की लग्न करू नका. लॅक ऑफ रिस्पेक्ट दिसला, तो तुम्हाला रिस्पेक्टफुली वागवत नाही असं दिसलं, ऑनेस्ट नाही असं दिसलं, कंट्रोलिंग बिहेवियर, तू असं केलेलं चालणार नाही, हे कपडे गेलेले चालणार नाही, याच्याशी बोललेलं चालणार नाही, कंट्रोलिंग बिहेवियर दिसलं तुम्हाला, किंवा तुम्हाला असं लक्षात आलं की तो माझ्याशी लग्न करायचं म्हणतो पण पास्ट रिलेशनशिप त्याचं संपलेलं नाहीये, त्या पर्सनमध्ये तो अजून इन्व्हॉल्ड आहे, तर तुम्ही लग्न नाही केलं पाहिजे, असं मी सजेस्ट करेन. आता एक क्वेश्चनची मी लिस्ट देतोय, त्याच्यात काही मी एक्सप्लेन करत बसणार नाही, कारण कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्वालिटीज मी आधी एक्सप्लेन केलेले आहेत. हे जे तुम्हाला प्रश्न विचारायचे ते त्याच्यावरतीच बेस्ड आहेत. तर प्रश्न मी दाखवतो आणि ही स्लाइड्स मी तुम्हाला पाठवणार आहे. तर व्हॉट एक्साइट्स यू इन लाईफ अँड करिअर. ओके. तुमच्या हॉबीज काय आहेत, लाईफ गोल काय आहेत, करिअर गोल काय आहेत, तुम्हाला कशामुळे बोरिंग वाटतं, तुम्हाला कशामुळे राग येतो, तुम्हाला कशाचा आनंद होतो, तुमचा फेवरेट पास टाइम काय, वेळ मिळाला तर तुम्ही काय करता. हा, तुमच्या पार्टनर कडून म्हणजे माझ्याकडून असं तुम्ही एकमेकांना म्हणणार की तुझे माझ्याकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत बाबा, तुझ्या आईबाबांचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत माझ्याकडून, किंवा तू इन्व्हेस्टमेंट कसा करतोस. मी माझ्या पालकांवर पैसा खर्च केला, तर मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर मी माझ्या आई वडिलांवरती खर्च केला तर तुला चालणार आहे ना. नंतर ते म्हातारे झाल्यावरती आपल्या शेजारी येऊन राहतील ते, म्हणजे मी त्यांची काळजी घेऊ शकतो, तुला चालणार आहे ना ते, असं. तर असे सगळे तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला किती मुलं हवेत, है ना, कुठल्या देशात सेटल व्हायचं, कुठल्या सिटीमध्ये सेटल व्हायचं, ते विचारा. जर मला हायर एज्युकेशन करायचं तर मी नोकरी सोडून 2 वर्ष MBA केलं, MS केलं, तर तुला चालणार आहे ना. किंवा मूल झाल्यावरती मला 2 वर्ष माझ्या बाळाची काळजी घ्यायला नोकरी सोडेल, मी परत जॉईन करेल पण 2 वर्ष सोडेल, तर तुला चालेल ना ते. असे सगळे प्रश्न तुम्ही विचारा. तर तुम्ही जर म्हणालात की मला जे हवंय ते मला मिळेल का, किंवा मला ज्याची गरज आहे ते मला मिळेल का लग्नामध्ये, नाही. मी म्हणेल की तुम्ही जे डिझर्व करता ते तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही जसे दिसता, जसे तुमच्यात केपेबिलिटीज आहेत, त्याच्या बेसिसवरती तुम्हाला तुमचा पार्टनर मिळणार आहे. ओके. एक सेकंड ना. आता आपण प्रश्नोत्तर करू शकतो, आणि मी चॅटमध्ये एक लिंक टाकलेली आहे, तर प्रत्येकाने चॅटमध्ये जावं, ती लिंक ओपन करून फीडबॅक द्यावा. 5 सेकंद लागतील फक्त फीडबॅक द्यायला,
कारण हे सेशन कसं वाटलं याचा 5 सेकंदाचा फीडबॅक आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही या लिंकला जा, चॅटमध्ये जा, सगळेजण चॅट